बघा वारंवार आयोजन कमिटीच्या वतीने सांगण्यात येतं विजयजी जाधव आपण त्वरित फिल्डिंग लावून घ्या, अन्यथा जर का आता 2 मिनिटांमध्ये पहिला चेंडू नाही पडला तर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. G11 साठी ही सूचना आहे. आपण जर का 2 मिनिटांमध्ये पहिला चेंडू आता नाही हाताळला तर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. आयोजन कमिटीच्या वतीने सांगण्यात येते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येऊन थोडासा वेळ झालाय. वसई विरार प्रीमियर लीग 2025 सीझन 1 आपण पाहतात आणि या सीझन 1 मध्ये कालचा दिवस ज्या पद्धतीने पार पडला, कालच्या दिवसामध्ये ज्या प्रकारचा प्रतिसाद सर्व प्रेक्षक वर्ग आणि संघाने आणि खेळाडूंनी दिला तो खरोखरच वाखाणण्याजोगे होता. काल सर्वांच्या माहितीसाठी 8:25 इथे महापौर उपस्थित होते. रुपेशजी जाधव, भूपेंद्रजी पाटील हे 8:25 इथे उपस्थित होते आणि त्यानंतर त्यांचा संघ सुद्धा त्यांच्या साथीने ते उपस्थित होता. काही टेक्निकल एरर असल्या कारणाने आपण थोडेसे उशिराने आणि उद्घाटन सोहळा असल्या कारणाने आपण त्या सामन्याला 10 वाजता चालू केलं जरूर, परंतु आजचा दिवस ज्या वेळेला उजळला त्यावेळेला आपण प्रेडिक्ट केलं होतं की 9 वाजता पहिला चेंडू पडेल, परंतु आता घड्याळामध्ये जर आपण बघितलं तर 9:32 झालेली आहेत. आता त्या 32 मिनिटांनंतर आपला हा पहिला चेंडू पडायला चाललाय. उद्याचा दिवस स्ट्रिक्टली सर्वांना एकच सूचना आहे, 8:30 पहिला बॉल पडणार आहे. तुम्हाला 8 वाजता एनी हाव रिपोर्ट करायचा आहे. जर का 2 मॅच एक्स्ट्रा उद्याच्या दिवसामध्ये खेळवायचे आहेत तर तुम्हाला 8:30 पहिला चेंडू हाताळायचा. लेट्स प्ले. पहिला चेंडू ऑन साइडला प्रसाद बुटे होता तरी कुठे, चेंडूला पाठवून दिले, सी मारेगा पार, स्क्वेअरला क्लिअर करत जाणारा उत्तुंग षटकार. पहिला चेंडू पायावरचा आणि त्या पायावरच्या चेंडूला सही नसीहत देत असताना पाठवले 6 धावांसाठी. प्रसाद बुटेच्या बॅटमधून येणारा हा शानदार स्ट्रोक 6 धावांसाठी. मुसद्दिक शेख मुसद्दिक शेख यांच्या अगेन्स्ट खेळला गेलेला हा पटका बघा शफल झाले ते चेंडूच्या रेषेमध्ये आले. अगदी मिडल स्टंपवरचा हा चेंडू होता आणि त्याला लॉफ्ट करून पाठवलं स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. षटकार आलाय. काय जबरदस्त सुरुवात आहे या दिवसाची. आजचा दिवस काहीसा असाच असणार आहे, कारण आज टेनिस क्रिकेट विश्वातील जे मोठ्या प्लॅटफॉर्मवरती ओपन ऑल इंडिया ओपन फॉर्मॅटमध्ये खेळणारे प्लेयर्स ॲज अ आयकॉन म्हणून आपल्याला बघायला मिळतील, मग ते तालुक्याचे असोत किंवा ऑल इंडिया ओपनचे असोत. पहिला चेंडू ती 6 धावा मुसद्दिकच्या अगेन्स्ट. G11 संघ एका बाजूला, दुसऱ्या बाजूला द ग्रेट मराठा जुचंद्र. यावेळेला ओ बॅकअप ऑफ पॉइंट रिजन मध्ये खेळायचं होतं, परंतु चेंडू गलीच्या दिशेने गेला. बॅटची वरची काढा घेऊन निखिल लोगे कोणती चुकी करत नाहीयेत. पहिल्या विकेटचं बदल, पहिला हादरा प्रसाद बुटे डिपार्ट्स. थँक्यू डीजे. बघा क्षेत्रापासून लांबून खेळण्याचा प्रयत्न, उजव्याष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू होता, त्याला दिशा देऊन गॅप मधून चेंडूला ट्रॅव्हल करायचं होतं आणि असं असताना बॅटची वरची घेतलेली कडा निखिल ओगेच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला जातोय. विकेटचं पतन झालंय आणि टीट फॉर टॅट जशास तसं उत्तर इथं मुसद्दिक शेखने दिले. चांगला कमबॅक G11 साठी झालाय. विजयजी जाधव यांना आपण फ्रेममध्ये पाहतोय. वसई तालुक्यातील नामवंत खेळाडूंच्या यादीमधील हे सुद्धा एक नाव आहे. अनेक मोठमोठ्या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना अनेक मैदानं या खेळाडूंनी सुद्धा गाजवली आहेत आणि वसई तालुका आयकॉन म्हणून त्यांना आपण G11च्या माध्यमातून बघतोय. मुसद्दिक शेख ॲज अ ऑल इंडिया
ओपन आयकॉन म्हणून त्याला आपण बघतोय. हो, डाऊन दी ग्राउंड खेळायचं होतं. इनफिल्डच्या डोक्यावरून मिड ऑफचा क्षेत्ररक्षक फॉलो करते चेंडूला. काय चेंडू अडवला जाईल का? राहुल जॉन, काय शानदार फिल्डिंग आहे. लॉग ऑन वरून लॉग ऑफला येऊन चेंडूला अडवलं आणि चेंडूचे फेकी केले. तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्या जातात. भावेश पाटील मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. बघा भावेश पाटील कशा प्रकारचा खेळ करतात, कशा प्रकारचा नाही. विजय जाधव यांच्यापेक्षा वेगळं कोण सांगणार नाहीये. एकाच गावामधून खेळतात आणि त्यामुळे हे बॅटल सुद्धा बघणं रोचक ठरणार आहे. मुसादिक शेख कट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बाहेर निघणारा चेंडू होता. थोडीशी उसळी अनपेक्षित आणि त्याला कट करून पॉईंटच्या रिजनमध्ये पाठवण्याचा प्रयत्न तो असफल ठरला. कारण इनफिल्डमध्ये चांगली फिल्डिंग तिथे करत असताना शेवटचा आणि अंतिम चेंडू आता शिल्लक असणार. धावफलके धावा आहेत 8. एका चांगल्या सुरुवातीनंतर चांगला कमबॅक. हो, गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस. आतून बाहेर निघणारा चेंडू कट झालाय आणि कट होत असताना बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. बघा कशा प्रकारे हा चेंडू निघून गेला तर यष्टरक्षकाच्या हातामध्ये. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती एका गाड्याच्या पतनानंतर द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाच्या. थँक्यू डुजो. बघा काल सुद्धा एक अनाउन्समेंट करण्यात आली होती. अंपायर्स तिथे टायमर लावून थांबलेले आहेत. अंपायर्सने टायमर लावलेला आहे. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं कंप्लीट करायची आहेत. जर का ती 5 षटकं 25 मिनिटांमध्ये कंप्लीट नाही झालीत तर 26व्या मिनिटाला तुमचा एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये येईल. आणि काल अशा प्रकारची पेनल्टी लागली गेली. बघा आमच्या मुख्य मंचावरती माजी सभापती सन्माननीय यज्ञशिवजी पाटील साहेब आणि त्यानंतर माजी नगरसेवक सदानंददादा पाटील साहेब आणि रोहनदादा सावंत त्यांच्या साथीनं आमचे पागदरे सर आमच्या टेक्निकल टीममध्ये एक मेंबर आहेत. आणि ही अशी व्यक्तिमत्व आहेत. असं कोणतं मैदान नाही वसईविरांमध्ये, विरार परिसरामध्ये किंवा कुठे जिथे सदानंदांना आमंत्रण असेल तिथे गेला नाही असं झालेलं नाहीये. एक असा व्यक्तिमत्व ज्या व्यक्तिमत्वाने अनेक मैदानावरती आपली उपस्थिती नोंदवली, आपल्याकडून जेवढं होईल तेवढं सहकार्य केलंय आणि क्रिकेट म्हणा किंवा अन्य कोणत्याही खेळाला प्रमोट करण्याचं कार्य किंवा त्याला कसं अजून चांगलं करता येईल यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहणारं व्यक्तिमत्व आहे. आणि आज सकाळी आपल्या बिझी शेड्यूलमधील काहीसा ओहो यावेळेला फुलटॉस होता परंतु याच्यावरती फुल टोल वसूललाय. नो बॉल, बीमर, नो +4, टोटल 5 बक्षीस स्वरूपाने या धावा मिळतात. बघा नक्की काय घडलं होतं या चेंडूवरती. हातातून चेंडू निसटला होता आणि अगदी छातीच्या लेवलला, चेस्टच्या लेवलला चेंडू गेला आणि त्याला आयुबने भिरकावून दिला. फाईन लेग रिजन मध्ये चेंडू सीमारेखा पार, चौकार. पहिला बीमर इथं आलाय, पहिला बीमर आलाय. सरप्राईज करणारे डेलोले आणि आयुबचं स्वागत, की नंदनचं स्वागत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मिडविकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्याकडून झाली चूक, अडवण्याचा प्रयत्न केला गेलाय. ओहो राहुल जॉन त्या ठिकाणी होते. खूप चांगली फिल्डिंग एकदा सुटल्यानंतर त्यांनी केली परंतु पहिला अटेम्प्ट हा थोडासा निराशाजनक होता. बघितलं जाणार आहे नक्कीच, पंच बघणार आहेत की हा चौकार होता की नाही. बघा कशा प्रकारे हा चेंडू अडवला होता. अगदी क्लिअरली सेफ पंचांनी तर सांगितलंय. चेंडू आतमध्ये थांबलेला आहे आणि कौतुक आहे राहुलचं. एक अशी चूक झाल्यानंतर पुन्हा एकदा चेंडूला बॅक करून अडवणं सोपं नाही राहत. सोपं इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न, चेंडू बंदुकीच्या गोळीच्या रफ्तारीने वाऱ्यावरती स्वार होत असताना निघून चाललाय. सीमारेखा पार, षटकार.
थँक्यू 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 डीजे. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न आणि पुढे पुढे ताकद झोकली होती. बघा कशा प्रकारे हा फटका खेळला होता. हाय बॅकलिप आणि शरीरापासून लांबून खेळण्याचा प्रयत्न. पूर्णपणे ती जागा स्वतःसाठी बनवलेली होती ऑलरेडी आणि त्याचा फायदा उचलत असताना चेंडूला पाठवलं सीमारेखा पार. षटकार. 6 धाबा. धावपलकृती धाबा आता वेगाने वाढत्यात जाऊन पोहोचल्यात 21-21 वरती. आयुब शेख नंतर संबर पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे आहे इनफिल्ड मध्ये. चांगली फिल्डिंग तिथे बघायला मिळतीये आणि ती चांगली फिल्डिंग करत असताना आपल्या संघासाठी नक्कीच एक डॉट बॉल कसा येईल याच्यासाठी ते प्रयत्न होत असताना दिसत आहेत. G11 नाणेफेकीचा कौल जिंकला होता आणि जिंकल्यानंतर प्रथम फिल्डिंग घेतली आहे. त्याचं कारण असंच आहे की पहिली मॅच आणि पहिल्या मॅच मध्ये आज खेळपट्टी कशी रिॲक्ट करते किंवा धावांचा पाठलाग करणं आम्ही पसंत करू. ओ लेग फ्लिक. काय जबरदस्त फटका आहे. यावेळेला पूर्णपणे चेंडूच्या रेषेमध्ये आला आणि त्यानंतर फक्त दिशा दिली गेली. चेंडू गेलाय सीमारेखा पार. चौकार. थँक्यू आयकॉनचं पहिलं षटक वगळल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये मात्र हाहाकारी होताना पाहायला मिळते. धावा वेगाने येत आहेत. वेगाने म्हणजे भरघोस येत आहेत. खोऱ्याने येत आहेत. ओ पुन्हा एकदा यावेळेला समोर काय जबरदस्त पॉवरफुल पंच आहे. आमच्या मान्यवरांच्या सलामीसाठी आलेला हा चेंडू म्हणता येईल. चेंडू सीमारेखा पार. षटकार. आरामात घे टेन्शन न घेऊ. आराम से ले बिंदास. तू टाइम ले खाली बस दिन भर सेवा अच्छी कर. थँक्यू डीजे. पूर्णपणे त्या पहिल्या षटकाला भरून काढण्याचा प्रयत्न झाला आणि अखेरकार लवकर बॅट फिरली आहे. ऑफ कटरचा चेंडू थोडासा मागे लेंथ बॉल ठेवला गेला. बघा कशा प्रकारे हा चेंडू हाताळला होता. टप्पा पडल्यानंतर मागे हाताळला तिथून बाहेर कट होणारा परंतु हलकासा कट. जास्त नाही थोडासा कट झालाय. 2 षटकं संपली आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 31 वरती 1 अशी सद्यस्थिती द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाची. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. आपण पाहताय बहुजन विकास आघाडी प्रेझेंट वसई विरार प्रीमियर लीग पर्व पहिलं ऑर्गनाइज बाय वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन विथ RS ग्रुप विरार, को पार्टनर स्वास्तिक ग्रुप, SBI स्कूल, RS ग्रुप, प्रकृती हॉस्पिटल आणि विवा ग्रुप या सर्वांच्या सौजन्यानं सुरू असलेली वसईच्या क्रिकेटला प्रगती देणारी, वसईच्या क्रिकेटला प्रगतिशील बनवणारी ही वसई विरार प्रीमियर लीग आहे. आफ्टर 2 ओव्हर 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा दापलकावरती 31-31, 1 गडी बाद 31. सुरुवात चांगली आहे. बघूया कालच्या दिवसामध्ये देखील सुरुवात याच पद्धतीने होती. अयुब खेळतात 22 वरती आणि भावेश खेळतायत 2 वरती. नाही भावेशने 2 धावा केल्या त्यानंतर परंतु आयुबने जो मागील षटकामध्ये काही धावांचा लयलूट केलाय त्याचा फायदा द ग्रेट मराठा जुचंद्रला झालाय. म्हणजे मुसद्दीकच्या षटकाला बॅक करण्याचं कार्य तिथून केलं गेलं. भावेश म्हणतो मी तरी काय शांत राहू. खरबूजे को देख के खरबूजा रंग बदलता है. इथे ढंग सुद्धा बदललाय. चेंडू गेला मिड विकेट सीमारेखा पार. षटकार. थँक्यू. आपण रिप्ले जरी पाहिला तर बरोबर परफेक्ट पोझिशन मध्ये आले. पहिला चेंडू होता अभिचा आखू टप्प्याचा चेंडू पोझिशन मध्ये आले. त्या चेंडूला उल केला गेला आणि स्क्वेअरलेगच्या डोक्यावरनं डीप स्क्वेअरलेगच्या डोक्यावरनं हा सिक्सर. नक्की तुम्ही चांगला उल्लेख केला. आता भावेचा आवेशही पाहिलाय. पहिल्या चेंडूवरती सिक्सर. षटकार. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू स्लाइस कट करायचा होता बॅकवर्ड बाउंड्री मध्ये. 1 तेरी 1 मेरी आणि विकेट आलाय भावेश पाटील बाद.
थँक्यू 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 डीजे. बघा कहाणी तशीच आहे. ज्या वेळेला प्रसाद भुटे बॅटिंग करत होते त्यांनी षटकार लगावला होता स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आणि प्रसाद भुटे ज्या वेळेला बाद झाले त्यानंतर अशाच प्रकारचा झेल त्या क्षेत्रामध्ये आला होता. आता सिमिलर गोष्ट इथे भावेश पाटीलने मारलेला षटकार आणि भावेश पाटीलला बाद सुद्धा त्या क्षेत्रामध्ये आपण होताना बघतोय. म्हणजे जशीच्या तशी कहाणी आता या मॅच मध्ये चालू आहे. अभिने केलाय पलटवार, अलीबेने केलाय कमबॅक आणि जीत 11 साठी हा कमबॅक खूप चांगला आहे मी म्हणेल. कारण ज्या वेगाने धावा बनत होत्या तिथे हा गतिरोधक म्हणून विकेट येणं नितांत गरजेचं होतं. ती विकेट आली आहे. नक्कीच. म्हणजे तुमच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर तुम्हाला स्टार्ट मिळाला होता, तुम्ही चांगली सुरुवात केली, एक चांगला फटका खेळलाय. पण ही वसई विरार प्रीमियर लीग आहे ना 1-2 फटक्यावरती नाहीये. तुम्हाला इनिंग खेळायचे आहेत, मोठा डाव खेळायचा आहे. आणि ज्यावेळेला वसई तालुक्यातील खेळाडू खेळतील ना त्यावेळेला खऱ्या अर्थानं वसई विरार प्रीमियर लीगचं जे ध्येय आहे ना, ते लक्ष, जे टार्गेट सेट केलेलं आहे या वसई विरार प्रीमियर लीगला आयोजन नियोजन करताना की आपल्या तालुक्यातील खेळाडूंना प्रकाशझोतामध्ये आणण्यासाठी, लाईमलाईट मध्ये आणण्यासाठी ही स्पर्धा आहे. मग तालुक्याचा खेळाडू ज्यावेळेला मोठी इनिंग खेळेल त्यावेळेला ते ध्येय, ते टार्गेट कुठेतरी सक्सेस होताना दिसेल. नाही, आणि डावाचा उल्लेख केलात म्हटल्यानंतर तो डाव खेळण्यासाठी तुमच्याकडे डावपेच सुद्धा हवेत. तुमच्याकडे ते डावपेच असणं गरजेचं आहे. तुमची ती स्ट्रॅटेजी, तुमची ती रणनीती, तुमचं ते प्लॅनिंग अगदी क्लिअर असणं गरजेचं आहे. या पटलावरती खेळत असताना तुमच्याकडे विदाऊट प्लॅनिंग, विदाऊट स्ट्रॅटेजी तुम्ही तुमचाच खेळ चांगल्या प्रकारे सार्थ ठरू नाही शकत आहात. नवीन फलंदाज समीर राऊत मैदानाच्या दिशेने आला. त्याने ऑफड्राईव्हचा फटका खेळला, हलक्या हाताने खेळले, चेंडूला पाठवलं लॉंग ऑफ मध्ये. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत एक धाव दापलकरती ऍड होताना बघायला मिळते. बघा तुकाराम सर, ज्या वेगानं दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्याच्या मागच्या आणि पुढची षटकं जर बघितली तर तितका चांगला हात खोलू दिलेला नाहीयेत. आता आयुब वरचे जे दडपण आहे ते कशा प्रकारचं, आयुब कशा प्रकारे बॅटिंग करतो यावरती सर्वांच्या नजर ऑन साईडला यावेळेला हेलिकॉप्टरच्या पद्धतीचा फटका खेळला गेला होता, परंतु मिडविकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे राहुल वेगाने चेंडूवरती आलाय, तोपर्यंत एक धाव येते. बघा मोठा फटका येत नाहीये, त्या विकेटने किती मोठा फरक पडलाय. आणि ती विकेट अशी गेली होती, षटकारानंतर आली विकेट सेम रिजन मध्ये, सेम क्षेत्रामध्ये, आणि तो विकेट आला तिथून. मात्र आता या षटकामध्ये फक्त 8 धावा या मागील 4 चेंडूमध्ये दिल्यात एका षटकाराच्या साह्यानं. नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला, आणि लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन होतं, गोलंदाजाला देखील ते टेन्शन होतं थोडंसं. अकोटाप्याचा चेंडू होता, पोझिशन मध्ये आलाय, बाय हुक बाय क्रूक, हुकचा फटका, चेंडू गेलाय फाईन लेगच्या डोक्यावर, षटकार. थँक्यू. बघा आपण जसं म्हणतो ना की एक एक षटकारांना बाद बनणार नाहीये, थोडीशी इनिंग खेळी, तुम्हाला मोठी खेळी साकारण्याची सवय तुम्हाला लावून घ्यायची आहे. अकोटाप्याचा चेंडू होता, हुक केलं आणि चेंडूला पाठवलं सीमारेषा पार, धावा दापलकावरती 45. शेवटच्या अंतिम चेंडू ऑन साईडला चेंडू निघून चालला, म्हणजे बॅकड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जोपर्यंत फील्ड केला जाईल तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. एक चांगला उल्लेख आपण सुद्धा केला तर त्याची चर्चा करणार. तुर्तास 3 षटकं संपलेत, 46 वरती 2 अशी सद्यस्थिती द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाची. TV26 चंदन सर, या दोन्ही संघांना विनंती, आपण आपल्या किट बरोबर तयार राहायचंय. शैवी 26 चंदन सर आणि टीम 94 कामन या दोन्ही संघांना विनंती आहे, इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत तरी तयार राहायचंय. रेडी राहा, जेणेकरून वेळ वाया जाणार नाही याची काळजी आपण घेतोय. आफ्टर 3 ओव्हर 3 षटकांचा खेळ संपलाय, धावा दापलकावरती 46. प्रोजेक्ट स्कोर जर इथून पाहिला 46च्या डबल 92 होती. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये 81 धावा झाल्या त्या पहिल्याच सामन्यामध्ये. त्याच्यामुळे आता प्रोजेक्ट स्कोर दिसतोय 92, तिथपर्यंत प्रवास करायचा आहे. काल आपण 91 देखील पाहिल्या, 110 देखील कालच्या दिवसामध्ये 109 धावा पाहिल्या होत्या. म्हणजे हे मैदान असं आहे ना, बॅटिंग ट्रॅक आहे, जसं आपण उल्लेख करतोय, गोलंदाजाला देखील मदत आहे. फक्त ती मदत तुम्ही कशी मिळवायची याचा विचार करा. तुम्ही डावपेचा उल्लेख केला, रणनीती आहे दोन्ही बाजूनं. आणि आता VVPL ओव्हर आलाय, या 4थं षटक नाही, निर्णायक षटक आहे. या BVPL षटकावर नजर आहेत आणि अपेक्षेप्रमाणे द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाचा यावेळेला चेंडूमध्ये क्षेत्ररक्षक चुकी झालीये, चेंडूवरती थोडेसे अक्रॉस गेले होते आणि त्यामुळे चेंडू निघून गेलाय. 1 बाउंस, सीमारेखा पार, चौकार, 4 धावा.
थँक्यू. पहिल्या चेंडूवरती VVPL चा ओव्हर आहे. 12 धावांचा चॅलेंज असताना पहिला चेंडू डाऊन द ग्राउंड खेळला होता. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. पुल केला त्या चेंडूला. पहिला तो मिड ऑनला बीट केलं. लॉंग ऑन थोडासा वाईड होता. त्याला चकून चेंडू सीमारेषे पार. चौकार. या षटकातील पुढचा चेंडू. आता क्षेत्र निवडले आहे. ते स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू चाललाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील फील्ड करतील. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. कालच्या दिवसामध्ये आपण शेवटचा मॅच पाहिला होता. हे 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचले 52. 1 धावांना तो सामना गमावला होता. क्वालिफाय नाही झालाय. त्याच्या अगोदर वैभव वैतीने केलेला तो प्रयत्न षटकार रोखला गेला होता. म्हणून काल ज्यावेळेला बरेच आपण पिच रिपोर्ट देतो त्यावेळेला म्हटलं होतं एक बॅटिंग ट्रॅक आहे. गोलंदाजीसाठी थोडासा ग्रीन पॅच आहे ना, तो तुम्हाला बाउन्ससाठी फायदेशीर आहे. पण लश ग्रीन आउटफील्ड आहे हे तुमच्या क्षेत्ररक्षणाचा दर्जा दाखवण्यासाठी आणि तुमच्यामध्ये ते ती क्वालिटी आहे ते दाखवण्यासाठी उपयुक्त आहे. नाही आणि म्हणूनच काल क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा काही ठिकाणी अशा गोष्टी आपण बघितल्या. पातीच्या इथून सुटला तो चौकार आणि ज्या क्षेत्रात आता चेंडू गेला त्या चेंडू हवेमध्ये. व्हॉट अ कॅच. हा चेंडू अलगद असा हातामध्ये येईल वाटलं होतं परंतु तिथून दुसऱ्या हातामध्ये झेल टिपला गेलाय. जतीन आहेत आय थिंक त्या ठिकाणी. बंट्याने टिपलाय झेल. संपलाय. फलंदाज समीर राऊतचा खेळ गॉन. थँक्यू. आपण पुढे बघूया कशा पद्धतीने बाद झाले. मेगा स्क्रीनवरती बघा. आखू टप्प्याचा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न टॉप एज लागला. शॉर्ट फाईन लेगला आपण पाहिलं तर जतीन होते. पहिल्या प्रयत्नामध्ये त्याने उडवला. हे कॅचर नाही, हे जगलर आहे. ही अच्छे जगलर आहे. आज जगलिंग वाला कॅच जतीन न टिपलाय. पाठीमागे बिहाइंड द विकेट ज्यावेळेला क्षेत्ररक्षक असतात ना, कालचा दिवस आपण पाहिलाय. इथे थोडंसं क्विक असायला हवं. तुमचे रिफ्लेक्शन क्विक असायला हवे. कारण हे क्षेत्र असं आहे शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅन. तिथे जर मिस्टेक झाली तर पाठीमागे आउटफील्ड जे आहे ना याच्याबरोबर डाव्या बाजूनं बुलेट ट्रेन गेलेली आहे. त्याच्यामुळे त्याच्यापेक्षा सुपरफास्ट ही आउटफील्ड आहे. बुलेट ट्रेन पेक्षा सुपरफास्ट आउटफील्ड आहे. त्याच्यामुळे तिथे थोडासा स्पेशल खेळाडू पाहिजे आणि तेच जतीन पाटील बंड्याने दाखवले. नाही आणि जर का त्या मागच्या फटक्याला जर तुम्ही बघाल तर उसळी घेणारा चेंडू होता. बाहेरच्या दिशेने थोडासा हलकासा निघत होता. जर का उजव्या इष्टीच्या 2 म्हणजे 4थ्या ते 5व्या स्टंपवरून चेंडू बाहेर निघतोय तर त्याला जो विकेटच्या दिशेने खेळला म्हणजे पुल किंवा हुक करण्याचा जो प्रयत्न आहे तो तितका योग्य नव्हता आणि म्हणूनच बॅटची वरची कडा घेऊन अतिरिक्त उसळी असणारा चेंडू तिथे नुकसानकारक ठरला आणि म्हणून फलंदाज बाद झाला. की तुम्ही जसं विश्लेषण केलं पण काय झालं जमाना आता ऑनलाईन वाला आहे. व्हॉट्सअपवरती फेसबुक इंस्टा मग प्रत्येक जण ऑन साईडला खेळतोय. जमाना ऑनलाईनचा आहे म्हणून प्रत्येक जण ऑन साईडला खेळतो. ऑफ साईडला ऑफलाईन झालाय. पायावरचा चेंडू होता. फ्लिक केल्या चेंडूला गॅपमध्ये चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचेल. फिल्डिंग चांगलं झाले. ज्या आउटफील्डचा उल्लेख केला होता जीवदानी ग्राउंड आई जीवदानीच्या कुशीमध्ये बसलेलं हे सुंदर असं मैदान आणि लश ग्रीन आउटफील्ड त्याचा फायदा. चांगले क्षेत्ररक्षण झाले. सिंगल रन स्कोरबोर्ड जाईल 53 3 गडी बाद. नाही 53 वरती हे धावफलक जरूर गेलं परंतु ज्या धावा ज्याची आपण या VVPL षटकामध्ये चर्चा करतो 12 धावा बनवण्याचं जे टार्गेट असतं 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 7 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत म्हणजे त्या 5 धावांची अजूनही गरज आहे. अय्यूबला मोक्याच्या वेळेला स्ट्राईक मिळाली परंतु समीर महाडिक काय या उर्वरित धावा बनवू देईल का. ऑन साइडला बनवून देणार नाही आम्ही बनवणार असं सांगत असताना चेंडूला पाठवलंय मिड विकेटच्या डोक्यावरून लांबच लांब उंच षटकार 6 धावा. थँक्यू. अयूब अशा खेळीसाठी प्रसिद्ध आहे. अयूब क्या खेळे खूप जबरदस्त. पुलचा फटका आणि मिड विकेट बॉन्ड लाईनच्या बाहेर या चेंडूला पाठवलं होतं सीमारेषा पार षटकार. या 6 धावाने धावफलक जाऊन पोहोचलाय. तो पुढे गेला पण या षटकामध्ये रन किती आल्यात. या षटकामध्ये 13. याच्या अर्थ चॅलेंज पार केले. फक्त ते पार किती जाणार पुढे किती जाणार प्लस किती होणार याची चर्चा मैदानावरती आहेत. अयूब शेख खेळतात 29 वरती 1 वरती. निखिल आहेत. संघाची धावसंख्या 3.5 3.5 षटकानंतर 59-59. म्हणजे तुमच्या नाही का सॅलरीचा बोनस जो होतो त्यावेळेला तुमच्या बेस्ट सॅलरीवरती ते डिपेंड करतं. त्या प्रकारची कहाणी आहे. आता तुम्ही बेस्ट धावा किती बनवताय त्यावरती तुमचा बोनस डिपेंड राहणार आहे. इनसाइड आउट खेळण्याचा पर्यंत चेंडू पहिला गरंगलत कव्हर रिजन मध्ये जाऊन जोपर्यंत फील्ड केला जातो तोपर्यंत एकाच रूपात 2 मध्ये केलंय आणि अशा प्रकारे 4थं षटक संपलंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा प्राथमिक 61 आहेत आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर 15 आल्या कारणाने 7 धावा प्लस होणार आहेत म्हणजेच हे धावफलक जाऊन पोहोचलंय
68 68 वरती 68 धाबा दाखल करतात. अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत आणि त्या 2 षटकांमध्ये सुद्धा मजा येणार आहे, कारण आयकॉन ऑल इंडिया आयकॉन मैदानावरती उपस्थित आहे. आता येणाऱ्या 2 षटकांची गोलंदाजी कशी होणार आहे ती पाहणार आहोत. या ऐकत तोपर्यंत डिझेला आणि त्यानंतर वळूयात मैदानाच्या दिशेने. थँक्यू. आणि जसं तुम्ही म्हणलं की आयकॉन आहे, पण आता तालुक्याचा खेळाडू आहे, तोही सांगतोय आय कॅन डू इट, मी खेळू शकतो. माझी निवड ज्यावेळेला केल्या का निखिलकडे क्षमता आहे. निखिल जुचंद्र गावचा हा खेळाडू आहेत, त्याच्यामुळे निखिलकडे देखील ती क्षमता नक्कीच आहे. आणि काल एक मॅच पाहिला होता आपण, ज्यावेळेला दुसरा सामना झाला होता त्यावेळेला अशा 4 ओव्हरमध्ये 68 झाल्या, पण पुढच्या 2 ओव्हरमध्ये कहाणी बदललेली होती. काल एक सामना पाहिला होता, दुसरा सामना जो शिवसाईचा पाहिला होता आणि किंग केयूरचा जो मॅच झाला होता त्याच्यामध्ये असाच मॅच झाला होता. आकोटामध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न, झेल टिपण्याचा प्रयत्न केला जातोय वेगवान पद्धतीने. आपण बघितलं तर उसधिक आले होते वेगानं या झेल टिपण्यासाठी. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. पुढचा सामना टीम 94 कॉमन शेवी 26. आपण बरोबर इनिंग मेक मध्ये टॉस करणार आहोत, जास्त उशीर होणार नाहीयेत याची काळजी घ्या. 2 टीम बी रेडी राहा. या 5व्या षटकाचा खेळ सुरू आहे. स्कोर 69. 69 धाबा दाखल करतात. पहिला चेंडूचा खेळ झाला मुसद्दिक शेख समोर बघा. आणि जशी आपण चर्चा केली होती त्यामध्ये एक गोष्ट मात्र पाहिली होती, जर का मागील षटकामध्ये 14 धाबा आल्या असतं, म्हणजे 2च्या जागी 1 धाव घेतली असते तर काय झालं असतं. 14 धाबा राहिल्या असत्या, त्याच्या अर्ध्या 7च वाढल्या असत्या, फरक नसता पडला. पण फरक एक पडला असता. आयुब त्यावेळेला स्ट्राईक एंडवरती दिसले असते. ऑल इंडिया ओपन आयकॉन समोर, ऑल इंडिया ओपन आयकॉन ज्या वेळेला खेळतो त्यावेळेला त्यांचा खेळ हा काहीसा वेगळाने न्यारा होतो. जर का ओपन आयकॉन समोर तालुका प्लेअर असेल तर थोडा एक वेळ चान्सेस म्हणजे म्हणतात ना ते 70-30 किंवा 60-40 होतात. आता इथे जर का मुसद्दिकची गोलंदाजी आपण बघितली, पहिल्या षटकाला पूर्णपणे बॅक करण्याचा प्रयत्न ते करतात. आणि मागील कालच्या दिवसाचा जर का इतिहास बघितला मागील 2 षटकांचा, तर बहुतांश मॅच अशा झाल्यात की तिथे धाबा येताना दिसलेला नाहीयेत, कारण दुसऱ्यांदा गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज आलेले असतात. गोलंदाज पुन्हा एकदा सजीव राईट मोर विकेटचा मारा. आकोटा मॅच चेंडू टोपे लागला पाठीमागे, यावेळेला चूक झाली, मिस्टेक झाली. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता, निखिल उगे होते पाठीमागे, झेल सुटलाय, स्ट्राईक पाहिजे होता. अयुब शेख यांना त्याला आलाय, पण हे षटक आहे कमबॅक करण्यासाठी मुसद्दिक प्रयत्न करतात. 4.3 षटकांचा खेळ. धावा दाबलकावरती 70. एक ब्रेक, एक धून ऐकूया आणि येऊया या उर्वरित 9 चेंडूच्या खेळामध्ये. थँक्यू. धाबा झाले दाबलकावरती. आपण जर पाहिलं तर 70 धाबा दाबलकावरती. 4.3 षटकांचा खेळ, 9 चेंडूचा खेळ राहिलाय. आता प्रोजेक्टेड स्कोर इथून 93 दिसतोय, तिथपर्यंत पोहोचायचं आहे, तिथपर्यंत प्रवेश करायचा आहे. एसबीएस स्क्रीन आपण पाहू शकता, एसबीएस स्कूलच्या ऍडमिशन ओपन आहेत आणि त्यांचाही सहभाग या वसई विरार प्रीमियर लीगला आपल्याला लाभलेला आहे. जसं आपण को पार्टनरचा उल्लेख करतोय, प्रकृती हॉस्पिटल असतील, विवाह ग्रुप आहे, स्वस्तिक ग्रुप आहेत, RS ग्रुप आहेत, या सर्वांचं योगदान या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत. आणि त्याच्यामुळे कदाचित वसई विरारकरांसाठी क्रिकेटची एक पर्वणी या वसई विरार प्रीमियर लीगच्या माध्यमातून आले. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अयुब एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला कैवल्य पाटील. आता या येत असताना 3 चेंडूचा खेळ आता शिल्लक राहिला या सामन्यातील. नाही, वसई तालुका आयकॉन बघा जवळजवळ 6व्या नंबरवरती आलेले आहेत आणि कैवल्यने आपली जागा बघून ठेवली. कैवल्यने आपली जागा याच्यासाठी का बाकी ठेवली होती, कारण मागून जो मिडल ऑर्डरला बळकटी आणायची त्यासाठी. ओ हो, व्हॉट अ शॉट, परंतु क्षेत्ररक्षक जातोय, चेंडू खाली येतोय. काय जबरदस्त झेल टिपलाय. अभि त्या ठिकाणी होते आणि अभिने तो झेल टिपत असताना आयुब शेखला माघारी परतावं लागतंय. काय वर्णन करावं या झेलचं. चला बघूया, आपण मेगा स्क्रीनवर बघूया कशा पद्धतीने झेल टिपला गेलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, खेळायचं होतं, बॅट थोडीशी फिरली, हातामध्ये फिरली, त्याच्यामुळे टायमिंग साधू शकले नाही या फटक्याला आयुब शेख. आणि धावत जात असताना अभि खऱ्या अर्थाने सांगता, ये तो मेरे बाये हात का खेले, ये तो मेरे बाये हात का खेले, असं अभि सांगत असताना आपण वेळेवरती टाइम ऐसे काय पकडते नाही, चिपकते. हा चिपकलाय, हा बरोबर चिपकलाय. 1 वेळा नाही, 2 वेळा नाही, पुन्हा पुन्हा पाहावा असा हा झेल अभिनं टिपलाय. आणि फक्त झेल नाही टिपलाय तुम्ही झेल, पण तुमच्यामुळे बदललाय खेळ बदललाय. कारण ऑल इंडिया आयकॉनचा झेल होता, अयुब शेख यांचा झेल होता, हा प्राइजलेस विकेट होता जो तुम्ही प्राप्त केलाय. नाही, आणि
थँक्यू 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 डीजे. बघा ती विकेट आल्यानंतर फरक किती पडलाय. कॉन्फिडन्स थोडासा अप झालाय मुसद्दीकचा. आणि ज्या वेळेला मुसद्दीने विकेट घेतली त्यावेळेला ज्या पद्धतीचा हा झेल घेतलाय त्या झेलला बघता एक वेगळी स्फूर्ती बाकी खेळाडूंच्या अंगात सुद्धा आलेली असणार आहे. म्हणजे जीत 11 आता इथून आपले खांदे मजबूत करताना दिसणार आहे. कालच्या दिवसामध्ये आपण 82 धावा किंवा 109 धावा सुद्धा बघितलेल्या आहेत. आणि त्यामुळे इथे हो 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 आतमध्ये येणारा चेंडू आता शपलून खेळण्याचा प्रयत्न. परंतु ज्या प्रकारे हा चेंडू आतमध्ये आला त्याला बघता कोणत्याही प्रकारे बॅटरी बॉलचा संपर्क होताना दिसत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसले. आणि ज्या गोष्टीची आपण चर्चा करत होतो येस कल्पेश मात्रे स्पोर्ट्सचे ओनर आहेत. आणि इथे आपण जर बघाल 5 चेंडू फक्त 2 धावा आल्यात. ज्या 2 नो बॉल आहे डाऊन द ग्राउंड केलं चेंडूला. चेंडू वेगाने निघून गेला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये परंतु त्याचा फायदा नाहीये. नो +4 तब्बल 5. आणि नक्कीच तिसऱ्या पंचाने रेफर केलं गेलं जीतीच्या माध्यमातून बघितलं जाणार आहे. चला रिफर केलेला आहे पण पाहण्याचा प्रयत्न तिसरे पंच देखील करतील नरेश शानबाग सर जे आता बरोबर उपस्थित आहेत. तर ओव्हर स्टेपिंगचा अनुभव पाहण्याचा प्रयत्न केला जातोय. पंच पाहतील तिथे 4.5 षटकांचा खेळ आतापर्यंत झालाय. 75 धावा आहेत. त्याच्या पुढे जाईल हा स्कोरबोर्ड. पण हे षटक आहे ज्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे. पुढचा सामना दोन्ही टीम आपल्यासाठी पुन्हा एकदा कॉल आहे. टीम 94 कॉमन आणि दुसऱ्या बाजूला शेवी 26. आणि इशारा आलाय स्क्रीनवरती देखील येईल असं. कारण हा ओव्हर स्टेप बघा आपण बघूया. ज्यावेळेला हाताळला चेंडू तेव्हा त्या अपैकीच्या पुढे पाहायला आलाय आणि जो ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन आलाय नो बॉल. आणि तेच आपण पाहिलं होतं. थोडंसं आपण बघितलं तर थोडा पोर्शन तुमचा मागे असायला होता जे तिसऱ्या पंचाने निरीक्षण नोंदवलेलं आहे. त्याच्यामुळे वर होता जो पॉपिंग क्रीजच्या पाठीमागे थोडासा पोर्शन असणं गरजेचं आहे. तो पोर्शन नव्हता म्हणून तिसरे पंच होते त्यांनी डिसिजन दिलाय इट्स नो बॉल. आणि ती मागची जी पायाची खोट आहे ती हवेमध्ये राहिल्या कारणानं ती पॉपिंग तुम्ही जर म्हटलं त्याच्या मागे पाहिलेला नाहीये. आणि अगदी ॲक्युरेट नेट आहे. आणि इनर लाईन इनर लाईनला जो काही खोट होती ती वरती असल्या कारणानं हा नो बॉल घोषित करण्यात आलाय. आणि एक ट्रान्सपरन्सी सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सगळ्यांना देतोय की कोणत्याही प्रकारे कोणत्याही निर्णयाला तुम्ही चॅलेंज केलं किंवा तुम्हाला जो काही निर्णय दिला गेला त्याची शहानिशा करायची वेळ आली तर डायरेक्टली स्क्रीनवरती असे अनेक निर्णय आम्ही दाखवलेले आहेत. खूप चांगल्या पद्धतीने हा फटका सजवण्याचा प्रयत्न परंतु प्रॉपर बॅटवरती आलेला नाही. बॅटच्या स्टिकरच्या दरम्यान चेंडू लागतोय तिथं एकाचं रूपांतर 2 मध्ये होताना पाहायला मिळते. 5वं षटक संपलंय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 77 धावा धावफलकावरती 5 विकेटच्या पतनानंतर द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाच्या. षटक संपली. 77 धावा धावफलकावरती आहेत. चला शैवी 26 चंदनसार आणि टीम 94 कामन या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आपण लगेच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. आपण जसं षटक संपेल लगेच नाणेफेक करणार आहोत. समीर महाडिक समीरचा हा चेंडू ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न कैबल्य पाटील अलॉंग द कार्पेट चेंडूला पाठवलं. मिडविकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा धावून कंप्लीट केल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. परंतु मुसाने मागील षटकामध्ये खूप मोठा पलटवार घडून आणलाय. ज्या VVPL षटकामध्ये धावा खोऱ्याने आल्या होत्या तिथून काहीशा 7 धावा एक्स्ट्रा सुद्धा बोनस रूपाने मिळताना पाहायला मिळाल्या. परंतु त्यानंतर जे 5वं षटक ज्या पद्धतीने येणं गरजेचं होतं ज्या विकेट्स आणायच्या होत्या त्या विकेट्स आणलेल्या आहेत. कमी धावा दिलेल्या आहेत. आणि त्यानंतर आपण 5व्या षटकामध्ये आलं. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न लाफ्ट केलं चेंडूला पायावरचा चेंडू त्याला दिशा देण्याचा प्रयत्न होता. ऑन ड्राईव्हच्या रूपाचा हा फटका जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत एक धाव पुन्हा एकदा धावून कंप्लीट केली जाते.
आपण भरपूर वेळा काय बघितलंय, स्लॉग ओव्हरमध्ये चौथ्या पाचव्या ते 6व्या षटकामध्ये षटकार चौकारांची आतिषबाजी बघितली, खास करून विकेट हातामध्ये असताना. परंतु काही कालच्या दिवसापासूनच्या मॅचेस जर बघितल्या तर शेवटच्या 2 षटकामध्ये मोठे फटके आलेले नाही आहेत. खूप कमी वेळेला असं झालंय ज्या वेळेला शेवटच्या षटकामध्ये मोठे फटके आलेत आणि तर सिंगल, डबल, वाईट, एक्स्ट्रा, नो अशा प्रकारच्याच धावा काहीशा येतात आणि म्हणून थोडीसं चिंताजनक बाब राहिली आहे शेवटच्या 2 षटकांची. नाही, काही सामन्यामध्ये झाले त्याला कारण होतं की बरोबर 1 2 3 4 पैकी कोणतरी राहिलाय शेवटपर्यंत, पण जर तू 1 2 3 4 पैकी नाही राहिला बॅट्समन तर धावा येत नाहीत. आणि हे चित्र आहेत, शेवटचे 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. सेकंडला फलंदाज पायावरचा चेंडू तर खेळण्याचा प्रयत्न होता, बॅकलिप भरपूर मागे गेली होती. येत असताना एक धावे या चेंडूवरती पूर्ण झालेत, एका धावेने धावफलक पुढे जाईल. लेग बायचा इशारा देखील झाला. 82 धावा धावफलकावर आहेत. म्हणून ही प्रीमियर लीग अशी आहे, एकदा ऑल इंडिया आयकॉन किंवा तालुका आयकॉन किंवा त्या संघातला मुख्य फलंदाज या 3 पैकी एकाला मोठी इनिंग एंड ऑफ द इनिंग शेवटला पर्यंत राहणं गरजेचं आहे. जर तुम्ही शेवटपर्यंत राहिलं तर धावा येणार. काल आपण पाहिलं होतं, संदीप केनीची इनिंग असेल, राकेश प्रभूची इनिंग असेल, विशाल ढगावकरची इनिंग असेल, कोणीतरी एक शेवटपर्यंत राहिलं होतं म्हणून ती इनिंग आली होती. आणि यावेळेला चेंडू यष्टी भरती बघा, सातत्यानं प्रयत्न एकच होत होता आणि त्या प्रयत्नामध्ये हतबल होत असताना कैवल्य पाटील बंधू डिपार्ट्स. नाही, याच करता मी काय म्हणतो की एका कोणा खेळाडूला राहणं गरजेचं आहे. बघा, तुम्ही शफल केलं होतं आणि शेवटच्या क्षणी थोडंसं गॅप राहिला, 2 बरोबर पायच्या मधून हा चेंडू. आता एक चांगल्या गोलंदाजाचं फळ गोलंदाजाला देखील मिळालं, ॲक्युरेसी होती. मागचे 2-3 चेंडू पाहिले, एक वाईट गेला होता, दिशा भरकडली होती, पण खोलवर टप्प्याची गोलंदाजी, ब्लॉक कॉल डिलिव्हरी, ते 2 आणि 4 मीटरच्या मध्ये चेंडू हाताळण्याचा प्रयत्न समीर महाडिकने केला होता. बघा, असे खेळाडू आहेत तालुक्याचे, असे खेळाडू आहेत जे प्रभावित करतात. कालपासून लिस्ट काढली ना, जवळपास 8 ते 10 खेळाडू असतील त्यांनी प्रभावित केलेले आहेत. म्हणून ही वसई विरार प्रीमियर लीग आणि ऑल इंडिया आयकॉन आहे, पण आपल्या तालुक्याचे खेळाडू देखील आज प्रभावी कामगिरी करताना या स्पर्धेमध्ये आपण जे पाहतोय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. धावा आहेत धावफलकावरती 82, 82, 6 गडी बाद. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय योगेश होळीकर, नायगावचा खेळाडू आहे. अष्टविनायक करता नायगाव करता खेळताना याला बऱ्याच वेळा पाहिलंय, आता तो बॅटिंग ट्रॅकवरती आलाय. नाही, आणि एक उल्लेख आपण केला होता की म्हणजे शेवटच्या 2 षटकापर्यंत आयकॉन तितकेसे थांबले किंवा त्या स्ट्रॅटेजीज मध्ये ते शेवटच्या 2 षटकात सुद्धा उल्लेख असावा. आणि इथे चेंडू मागे निघून गेला होता. विजय जाधव यांच्या हातामध्ये चेंडू जाऊन सुद्धा इथं 22 चरपाने एक धाव येताना पाहायला मिळते. नक्कीच त्यामध्ये तुम्ही 2 षटकांसाठी एखादा खेळाडू राहावा ही अपेक्षा जरूर आहे, परंतु पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुद्धा हाणामारी अपेक्षित आहे. VVPL षटकामध्ये सुद्धा तुम्हाला 12 धावांचं टार्गेट करणं गरजेचं आहे आणि त्यामुळे कर्णधाराला म्हणा किंवा त्या संघाच्या प्रशिक्षकाला म्हणा या स्ट्रॅटेजीज ना बनवण्यासाठी आणि प्लॅन करण्यासाठी खूप मोठी कसरत करावी लागते. नक्कीच, म्हणजे असं म्हणावं लागेल की आता ती प्लॅनिंग ऑथॉरिटी असते ना, कुठल्या आपण डिपार्टमेंटची प्लॅनिंग ऑथॉरिटी, त्याच्यापेक्षा जास्त मोठी प्लॅनिंग आता या VVPL ला खेळताना तुम्हाला करावी लागेल. शेवटचा बॉल थोडी दिशा आपण जर पाहिली तर गेले होते, पण दिशा भरकडली. पंचांनी पाहिलं, पंचांनी इशारा केला, व्हाईट बॉलचा इशारा. खोलवर टप्प्याचा चेंडू शेवटच्या क्षणी रिलीज ऑफ द डिलिव्हरी, जो खांद्याचा अतिरिक्त जोर देण्याचा प्रयत्न समीर महाडिक करतायत. त्याच्यामध्ये 2 वेळा दिशा भरकडली आहेत, पण हे षटक आलेत ज्याच्यावरती एकही मोठा फटका आलेला नाहीये, एकही मोठा स्ट्रोक आलेला नाहीये, एकही चौका नाही, षटका नाहीये. स्कोर 84, 84. आणि इथून एक मोठ्या फटक्याची अपेक्षा जरूर करत असणार आहे द ग्रेट मराठा जुचंद्र, परंतु समीर महाडिक, समीरची गोलंदाजी किफायतमंद राहिली आहे आणि या षटकामध्ये पूर्णपणे जखडून ठेवले फलंदाजाला. त्यामुळे 6 षटकं संपलीत आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर 84 धावा धावफलकावरती आहेत. 85चं लक्ष द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाच्या वतीनं G11 या संघासमोर ठेवलं गेलं. नक्कीच 84 धावा झाल्यात. पहिल्या 4 षटकामध्ये 17च्या सरासरीनं 68 झाल्या, पण शेवटच्या 2 ओव्हरमध्ये फक्त 16 रन आले. 4 ओव्हरमध्ये तुम्ही 17 प्रति ओव्हर 17ने गेलं आणि शेवटच्या 2 ओव्हरमध्ये तुम्ही 16 धावा केल्या, पण इतक्या धावा आहेत. कालचा शेवटचा मॅच 82चा होता, आता पहिला मॅच 85 आहे. जसं आपण गावठी भाषेमध्ये म्हणतो ऐसी की तैसी 85. मला खेळ मैदानावरती आहे तितकी क्षमता G11 कडे देखील आहेत. त्याच्यामुळे मॅच कालच्या सारखा रंगणार आहे. काल 82चा टार्गेट होतं पहिल्या सामन्यामध्ये, आता 85चा टार्गेट आहे पहिल्या सामन्यामध्ये. आणि आपण जाऊया टॉसच्या दिशेनं, जिथे नाणेफेकीचा कॉल केला जाणार आहे.
बॅट्समन यायचं आहे. बघा आपण भरपूर मोठ्या स्पर्धा खेळतात. आता एखादा फलंदाज बाद होतो, त्याच्यानंतर किट आपली काढली जाते, बॅट काढली जाते. या सर्व गोष्टी पंचाने देखील पहिल्याच इनिंगमध्ये ध्यानात घेतल्या होत्या आणि त्यांनीच जो फीडबॅक दिलाय त्याच्यावरून आम्ही सांगतोय की वेळ जसा क्षेत्ररक्षकाने वाचवायचा आहे तसा फलंदाजाने देखील वाचवायचा आहे. जाऊया टॉस का बॉस खऱ्या अर्थानं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जाऊया, जिथे बरेचजी मोरे उपस्थित आहेत. धन्यवाद सर. आणि नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. शैवी 26 चंदन सर संघाचा कर्णधार आपण यायचे टीम 94चा कर्णधार इथे आलेला आहे. आणि हा टॉस करण्यासाठी माजी नगरसेवक सन्माननीय सदानंददादा पाटील यांना विनंती करेल की आपण यायचंय. त्याचबरोबर माजी सभापती यज्ञेश्वरजी पाटील साहेब आपण सुद्धा जॉईन व्हा. विजयमा आपण सुद्धा यायचं. विजयमा आपण सुद्धा या. या खेळाशी असलेलं जवळचं नातं, या खेळासाठी नेहमीच सगळ्यांसाठी उपस्थित असणारे आपण सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व सदानंददादा पाटील यांना आपण टॉससाठी पाहतात. BVA असा कॉल होता आणि BVPL आलाय. धन्यवाद सदानंददादा, आपण स्थानापन्न व्हायचं. थैंक यू सो मच. सलमान, टॉस जीता है, क्या फैसला रहेगा? पहले फील्डिंग करेंगे. किस तरह का टीम में माहौल है ये VPL को लेकर के, और किस तरह की तैयारी है? सभी प्लेयर बहुत इच्छुक थे खेलने के लिए और सभी आ भी चुके हैं और पूरी कोशिश करेंगे मैच जीतने की. बहुत सारे टूर्नामेंट आपने भी खेले हैं और आप भी खुद ऑर्गेनाइजर हो. किस तरह का ये टूर्नामेंट आपको लग रहा है और क्या क्या कहना चाहोगे इस टूर्नामेंट के बारे में? बिल्कुल नारंगी वाली फीलिंग यहाँ पर आ रही है और बहुत ही अच्छा आयोजन किया है क्योंकि ये पहला वर्ष है, आगे और भी अच्छा होता जाएगा. ढेर सारी शुभकामना आपको इस मॅच के लिए. सुमित, टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? आम्ही फिल्डिंगच केली असती. मोठमोठ्या पटलावरती खेळण्याचा आपल्याला अनुभव आहे आणि वसई तालुक्यामध्ये अशा प्रकारचं वसई विरार प्रीमियर लीगचं आयोजन काय सांगाल आणि किती इच्छुक होतात? ॲक्च्युली मी इथे अवेलेबल नव्हतोच. मी जाणार होतो कतारला खेळायला की दुसरीकडे, पण संदेश पूर्ण वर्ष आम्ही एकत्र असतो आणि बंटी आहे सोबत त्याच्या, तर आम्ही भरपूर एकत्र अजय सोबत. तर मी सगळ्या टुर्नामेंट्सहून या टुर्नामेंटला थांबलो पर्सनली त्यांच्यासाठी. तर प्रयत्न असेल त्यांच्यासाठी कधी चांगला परफॉर्मन्स करायचा. वसई विरार प्रीमियर लीग सारखी संकल्पना वसई विरारमध्ये आली आहे आणि आपल्या तालुक्यातील खेळाडूंना अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे RS ग्रुपच्या आणि VVA असोसिएशनच्या वतीनं. प्लॅटफॉर्म चांगला आहे कारण प्रत्येक तालुक्यामध्ये असे टुर्नामेंट्स होतात, आपल्याही होत आहे आत्तापासून, तर ती चांगली गोष्ट आहे. फक्त एवढंच की जे पण कमिटीमध्ये आहेत आणि जे पण ऑर्गनायझर्स आहेत प्लेयर्सला सपोर्ट करा, कारण सपोर्ट नाही केलं आणि तुम्ही अगर त्यांच्या मागे नाही राहिलं तर ते पुढे घडू शकत नाही. म्हणून त्यांना सपोर्ट करणं गरजेचं आहे. काही गोष्टी त्यांच्याही ऐकल्या पाहिजेत म्हणजे ज्याने की संपूर्ण बरोबर होईल. थँक्यू सो मच. आपलं इथे मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल. हे होते सुमित टेकले. दुसऱ्या बाजूला सलमान. नाणेफेकीचा कौल झालाय आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय टीम 94 कामंड या संघाने. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी शैवी 26 चंदन जार या संघाला आमंत्रित केलंय. एक काटेकी टक्कर मैदानात चालू आहे आणि इथून येणारी जी पुढची मॅच आहे ती सुद्धा तितकीच जोरदार असणार आहे. रफ अँड टफ असणार आहे. टफ फाईट मॅच बघायला मिळणार आहे. तुर्तास या मैदानाच्या आतमध्ये चालू असलेल्या 85 धावांचा पाठलाग, 85 धावांचा बचाव आपण बघणार आहोत. आणि हा बचाव कशा प्रकारे होतो, हा पाठलाग कशा प्रकारे होतो याचं धावतं समालोचन ऐकण्यासाठी पुन्हा एकदा घेऊन जातोय समालोचन कक्षामध्ये, ज्या ठिकाणी तुकाराम मांगेला सर आणि त्यांच्या साथीनं धनंजय पाटील उपस्थित आहेत. थँक्यू. धन्यवाद बरेजी मोरे. जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिले षटक हाताळण्यासाठी कैवल्य पाटील गोलंदाजी मार्कवरती. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता. पंचांनी वाईट चेंडूचा इशारा दिलाय. राहुल जवान आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर विजय जाधव ही जोडी मैदानावरती सज्ज झाले. तर त्याच्यामुळे लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन ठेवण्याचा प्रयत्न या मैदानावरती केला जातोय. धनंजय आमच्या जोडीनं जोडले जातात. 85 धावांचा पाठलाग करायचा आहे कैवल्य पाटील फायर हँड करणं गोलंदाजीसाठी. पहिला षटकार पोझिशन मध्ये आले, पुल केलं पॉवरफुल, स्क्वेअर लेग बाउंड लाईनच्या बाहेर, 6 षटकार. थँक्यू. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये कैवल्य पाटील बंधू होते. बंधूचा बॉल त्या ठिकाणी हाताळण्याचा प्रयत्न आणि
पाहिलं असेल आपण कशा प्रकारे हा बॉल टाकला होता, डिलिव्हर केला आणि त्यानंतर बॉलला आपण पहिलं पाठवून दिलं सरळ बाउंड्री लाईनच्या पार. जीत 11 या संघासाठी आलेला हा धडाकेबाज षटकार सध्या मैदानावरती पाहायला मिळतोय. 35 बॉलचा खेळ मैदानावरती 78 धावांची अजूनही गरज असणार आहे. कैवल्य पाटील मैदानावरती आहे, जुचंद्र गावचा खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतोय. तर स्ट्राईक एंड वरती राहुल स्लॉगिट्स थोडासा स्लॉग स्वीप करायचा होता बॉलला, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही झाला. ऑफ टाइमच्या थोडासा बाहेर बॉलला घेऊन जाण्याचा प्रयत्न मैदानावरती करताना पाहायला मिळाले कैवल्य पाटील बंधू. आणि एक षटकारानंतर कमबॅक करायचा होता, तो कमबॅक मैदानावरती केलाय कैवल्य यांनी. मागचा चेंडू पाहिला तर अकुट टप्प्याचा तो हा थोडासा स्लोअर वन हाताळला होता, त्याच्यामुळे चेंज केलं गेलं तर थोडासा बदल केला होता चेंडूला हाताळताना. बदल केला पण आता रीड केलं. मागचाही चेंडू ऑफ कटर हाताळ होता पण त्याला रीड केलं. पहिले पडा और बाद में जड़ दिया सिक्सर षटकार. थँक्यू. कैवल्यच्या षटकामध्ये आक्रमण पहा, स्लॉट मध्ये आलेला बॉल त्याला पाठवून दिलं सरळ पार्किंग प्लॉट मध्ये. ही स्पेशालिटी आहे खेळाडूची. आणि कैवल्य पाटील बंधूच्या अगेन्स्ट खेळत असताना मैदानावरती त्यांना हा गगनभेदी षटकार मैदानावरती ठोकलेला आहे. याच प्रकारच्या अपेक्षा आहेत टीम जीत 11 संघाला. आज संघ मालक सदानंद पाटील साहेब, माझे नगरसेवक वॉर्ड क्रमांक 7 चे सध्या मंचावरती उपस्थित आहेत. सभापती मान्य श्री यज्ञेश्वर पाटील साहेब आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. यावेळेचा बॉल आपण पाहिला तर पुन्हा चांगला बॉल मैदानावरती डिलिव्हर केलाय. तुकाराम सर, आतापर्यंत विचार केला तर पहिला बॉल वाईट, त्याच्यानंतर षटकार, त्याच्यानंतर डॉट, त्याच्यानंतर षटकार आणि डॉट, म्हणजे जवळपास 4 बॉलचा खेळ संपलाय आणि धावा फलकावरती 13. सुरुवात चांगली झालेली आहे. श्री गणेशा खूप चांगला केलाय. नक्की कालच्यापासून अशाच पद्धतीने आपण सुरुवात पाहिलेली आहे. सुरुवात धमाकेदार होते, मध्ये थोडं त्या व्हीव्हीपीएलच्या होर नंतर कहाणी बदलते. आता बघूया 85 धावांचा पाठलाग आहे आणि सुरुवात चांगली, जसा तुम्ही उल्लेख केला पहिले 4 चेंडूचा खेळ झालाय ज्याच्यामध्ये 2 सिक्सर 2 षटकार आले आहेत. क्रॅम्प केलं गेलं तर कैवल्यानं पाहिलं की ऑफ ब्रेकर काम करत नाहीयेत, आखूड टप्प्याचा चेंडू काम करत नाहीयेत. मग थोडासा त्या गुडल्यांवरनं घेऊया आणि तोच गुडल्यांवरनं चेंडू हाताळला होता, थोडा कमी बाउन्स आला होता हा चेंडू आणि इथे डॉट बॉलची सांगता होत असताना पहिला 5 बॉलचा खेळ मैदानावरती समाप्त झाला. धावा फलकावरती 13 धावा ऑन स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल मैदानावरती बाकी आहेत. कैवल्य पाटील बंधू कमबॅक करताना पाहायला मिळालेले आहेत. शेवटचा बॉल पुण्यात आक्रमण करण्याचा प्रयत्न, शेवटच्या बॉलवरती मात्र धाव नाही येऊ शकली. या षटकामध्ये 1 वाईट, 2 षटकार आणि डॉट ही कहाणी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळालेली आहेत. 4 बॉल या षटकामध्ये निर्धाव स्वरूपाने मैदानावरती फेकले गेलेले आहेत, तेही आपण या षटकामध्ये पाहिलेले आहेत. आणि जीत 11 संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलाय. पहिल्या षटकामध्ये 13 धावा ऑन स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकतायत. एक ब्रेक घेऊया, संगीत घेऊया, डीजेचे गाणं ऐकूयात आणि येऊयात दुसऱ्या षटकादरम्यान. तेरा धावा धावफलकावरती आतापर्यंत येत असताना पाठलाग आहे तो 85 धावांचा पाठलाग करायचा आहे. आता रिक्वायर रन रेट 14.40च्या जवळ जाऊन पोहोचलाय. 30 चेंडू आणि 72 धावांचा पाठलाग टीमला करायचा आहे. अयुब शेख दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी सज्ज होतात आणि विजय जाधव गेले कित्येक वर्ष गोकिर टीम कडनं आपण खेळताना पाहिलं. टायगर स्पोर्ट्स असेल, गोकिरचा संघ असेल, फादरवाडीचा संघ असेल, या टीम कडनं खेळताना आपण त्या खेळाडूला पाहिलंय आणि तो आता मैदानावरती दाखल झालाय. 13 धावा धावफलकावरती आहेत धनंजय आणि 30 आणि 72 याचा संगम पाहिला. हे षटक महत्वाचं आहे कारण ऑल इंडिया आयकॉन अयुब शेख गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर थोडंसं अपीच केलाय, अपीच ड्राईव्ह केला होता एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू सीमारेषा पार चौकार. थँक्यू. पहा कशा प्रकारे फटका खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला मात्र खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक होते 30 सेकंडच्या आतमध्ये आणि त्यांना बीट करण्याचा प्रयत्न या बॉलवरती केलाय. विजय जाधव यांच्या बॅटमधून आपण पाहिलं तर दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला. 4 धावा आल्यात. आणखीन एक समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बॉल निघून जाईल. कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी दिशेने बॉल मार्गस होतोय. विजय जाधव यांच्या बॅटमधून सलगचा हा दुसरा चौकार. 4
थँक्यू. हा फटका बघा, नाव आहे फलंदाज विजय जाधव. व्ही फॉर विक्ट्री आणि बरोबर व्ही मध्ये खेळ आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये सीधा, बिलकुल सीधा, तीर की तरह सीधा केलाय बघा, डाऊन द ग्राउंड. व्ही विजय आणि व्ही मध्ये हा फटका खेळलाय, सजवलाय चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आपण आतापर्यंत पाहिलेत. धावा धाबलकावरती 21-21. आता विचार करण्यास भाग पडलाय, कारण प्रमुख अस्त्र आहे. आपण पाहिला ऑल इंडिया आयकॉन आयुष शेख गेले कित्येक स्पर्धा गाजवलेला हा खेळाडू मैदानावरती आहे. आता अँगल बदलला. राईट आर्म राऊंड द विकेट आले, पंचाच्या थोडेसे उजव्या बाजूने आले. राईट आर्म अराउंड द विकेट आले, अँगल बनवला, बीट केलं गेलं चेंडूला. हे सगळं असायला आणि बॅकअप द हँड. मागचा चेंडू थोडासा बॅकअप द हँड, हा चेंडू हाताला गेला होता. वेग थोडासा कमी केला, स्पीड कमी केला. डॉट बॉल, स्कोर 21-21. कमबॅक करणं आयुष्य देखील मैदानावरती जाणतायत. पुढचा बॉल पुण्यात आपण पाहिलं तर फटका मात्र सुंदर खेळलाय. चेंडू इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न विजय जाधव यांच्या बॅटमधून. या षटकातील चौकार क्रमांक 3 मैदानावरती खेळलाय. दर्जेदार स्ट्रोक, 4 धाबा. थँक्यू. हा फटका पुन्हा बघा, 2 फटक्यावरती ताकद पाहिली विजय जाधव यांची. पहिला जो कव्हरच्या दिशेने टोकलेला तो लेफ्टेड ड्राईव्ह होता, समोरच्या दिशेने केलेला ऑन ड्राईव्ह होता. आणि हा जो फटका होता ना, याच्यामध्ये ताकद नाही पाहिली विजय जाधव यांची, नजाकत. जो वेग होता त्या वेगाचा फायदा उचलला, स्लाइस कट केला. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक होता, त्या क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू सीमारेषा पार केलाय. धावा धाबलकावरती 25 आहेत. या षटकामध्ये 3 चौकार आल्यात. अयुब शेख पुन्हा एकदा स्ट्राईक एनला. विजय जाधव बॅकअप द्या, हाताला मिस टाइम चौक झालाय. क्षेत्ररक्षक झाला, एक्स्ट्रा कव्हरचा झेल टिपला गेलाय. हे बॅटल होतं अयुब शेख वर्सेस विजय जाधव. हे बॅटर रंगलं होतं आणि बॅटल जिंकलंय अयुब शेख यांनी. विजय जाधव बाद. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं असेल कशा प्रकारे कॅच घेतलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होते. एक सुंदर असा कॅच कॅरी करत असताना अयुबनं अखेरीस विकेट मिळवली. विजय जाधव यांची फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट थोडी लवकर फिरली आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं प्रॉपर एक्झिक्युशन करण्याच्या प्रयत्नामध्ये एक चांगला कॅच त्या ठिकाणी कॅरी केला गेलाय. आज आपण पाहिलं तर संपूर्ण स्पर्धा पाटील नेटवर्कच्या माध्यमातून 4 कॅमेऱ्यांनी संपूर्ण स्पर्धा मात्र लाईव्ह प्रक्षेपित केली जात आहेत. वसई प्रीमियर लीग आपण पाहतायत. खऱ्या अर्थानं या स्पर्धेचं आयोजन आणि आपल्या वसई विरार मधील खेळाडूंना एकत्रितपणे येण्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण केलाय. तो बहुजन विकास आघाडी पुरस्कृत वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन RS ग्रुप विरार यांच्या संयुक्त विद्यमानानं आयोजित वसई विरार प्रीमियर लीग 2025 आपण ही स्पर्धा पाहत आहात. या स्पर्धेसाठी बरेच स्पॉन्सर आपल्याला लाभल्यात. को पार्टनर आहेत विभा ग्रुप, प्रकृती हॉस्पिटल, RS ग्रुप, SBS स्कूल. संपूर्ण आपण पाहता स्पर्धेच्या माध्यमातून चांगलं काम ते करतायत. ब्रँड एम्बेसेडर म्हणून जयदीप जिगरज चॉमी सर यांना आपण पाहतात या स्पर्धेच्या माध्यमातून. टेनिस क्रिकेटचा एक दर्जेदार खेळाडू म्हणून ज्यानं खऱ्या अर्थानं मागील काही काल गाजवला, त्याने आपण पाहिलं 25 धावा गड्यांच्या मोबदल्यात. पूल करायचं होतं. शेवटच्या बॉलवरती वेगवान बॉल टाकलाय अयुबनं. षटकाचा खेळ मैदानावरती संपलाय. 2 धावा दफलकावरती 25 करायच्यात रन मैदानावरती 24 बॉल मध्ये 60, यानी की 15च्या धावगतीनं मैदानावरती 60 धावा करायच्या आहेत. तुकाराम सर, सध्या पाहिलं तर 15ची धावगती तुम्हाला मैदानावरती मेंटेन करायची आहेत. बघा आपण स्क्रीनवरती आता सध्या पाहू शकता गोटू अंकल, अर्थात गोटू चाचा, गरिबांसाठी धावणारे, गरजूंसाठी लढणारे, चांगल्या कामामध्ये पुढाकार घेणारे आणि क्रिकेटसाठी जे काही करता येईल हे सर्व काही करणारे लाखो दिलो की धडकन अर्थात गोटू अंकल. आणि हे मैदान आणि गोटू अंकल यांचं वेगळं नातं आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर अजूनही ती आठवण कायम आहे. ज्यावेळेला या मैदानावरती एक स्पर्धा पार पडली होती, बरोबर उजव्या बाजूला ढोल ताशा नगारे घेऊन गोटू अंकल एन्जॉय करत होते. आणि आज पहिलं एक स्टँड आपण त्यांच्याच नावाने, बरोबर आता उजव्या बाजूला जर पाहिलं तर एक स्टँड आहे. आणि क्रिकेटला वाहून घेतलेलं व्यक्तिमत्व म्हणून गोटू अंकल, गोटू चाचा यांचं नाव नक्कीच घेण्यात येते. आणि जरी आज आपल्यामध्ये ते नसले तरी सुद्धा कायम त्यांच्या स्मृती, त्यांच्या आठवणी, त्यांनी दिलेल्या गुड मेमरीज कायम आपल्या सोबत असणार आहेत. आणि तेही आपल्या सोबत आहेत याच भावनेनं हे क्रिकेट देखील मैदानावरती जे चालू आहेत. त्यामुळे गोटू अंकल जे यांच्या नावाने आपण एक स्टँड देखील आहेत. उजव्या बाजूला पाहिलं तर कैलासवासी भास्कर ठाकूर यांच्या एक स्टँड आहे. एक स्टँड पाहिला तर प्रकृती हॉस्पिटल याच्या नावावरती आहेत. आणि स्वस्तिक ग्रुप, RS ग्रुप, विवा ग्रुप
यांच्या नावाने स्टँडची रचना आहेत, म्हणून गोटू अंकल यांचा उल्लेख करणं गरजेचं आहे, कारण हे वेगळं समीकरण आहे, वेगळं नातं आहे, एक वेगळी बॉन्डिंग आहे जीवदानीचं मैदान आणि गोटू अंकल. जाऊया मॅचच्या दिशेनं. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत धापलकावरती 25. 24 बॉल आणि 24 चेंडूमध्ये करायचे आहेत आता 6-0-60. मॅच आता रंगामध्ये आलाय. गोलंदाजीमध्ये मार्कवरती निखिल पाटील येतोय, जुचेंद्र गावचा खेळाडू, आणि समोर आहे राहुल जॉन वसईचा ओक्युराचा. नॉन स्ट्राईक एंडला सचिन पाटील आहेत. महत्वाचा आता खेळ रंगणार आहे. 24 बॉल मध्ये 60. पहिला बॉल आपण पाहिला थोडासा बाहेरच्या दिशेने घेऊन गेले. चांगला बॉल मैदानावरती हाताळलाय राहुल जॉन यांच्या अगेन्स्ट निखिल पाटील यांनी. जुचेंद्र गावचा खेळाडू आहेत, भरपूर वर्ष आपण पाहिलं तर चांगली कामगिरी तो देखील करत आलाय जुचेंद्र संघासाठी, आणि पहिला बॉल त्यांना चांगला टाकला निखिल पाटील यांनी. निखिलला नेहमीच ऍज अ फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून पाहिलंय, आणि तो आता गोलंदाजी मार्कवरती आहे. अँगल क्रिएट केला, थोडासा बाहेर घेऊन गेले चेंडूला ऑफ स्टंपच्या बाहेर, थोडासा आउट स्विंग ज्याला म्हणूया तो आउट स्विंगर हाताळला होता निखिल पाटील. म्हणजे अंकुश स्मृती पतुपेकर जुचेंद्र दत्ताळी जुचेंद्र संघाकडनं खेळताना या खेळाडूला आपण ते पाहिले, आणि आता टीमचं प्रतिनिधित्व करतोय द ग्रेट मराठा जुचेंद्र. 2 चेंडू निर्धाव, 25 धावा. तिसरा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरून बॉलला खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, चांगला कॅच त्याने कॅरी केलाय. राहुल जॉनला मात्र मैदानाच्या बाहेरचा रस्ता पकडावा लागेल, तो मात्र तंबूच्या दिशेने परततोय. विकेट मिळालाय. टीम GT11 संघाला लागलेला हा दुसरा धक्का. थँक्यू. आपण मेगा स्क्रीन वरती बघा, रिप्ले पहा. पहिले 2 चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर हाताळले होते. हाही चेंडू निखिल पाटील यांचा अँगल केला होता, हा थोडासा वाईड अँगल क्रिएट केला होता. बॉटम हँडचा वापर झाला, मिसटाइम झालं, आणि त्या चेंडूला आपण बघतोय कव्हरच्या दिशेनं एक चांगला झेल टिपला गेला. वरिष्ठ विकेट क्रमांक आपण जर पाहिला तर दुसरा गडी गमावलाय तो टीम GT11. सुरुवात चांगली होती. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 13 धावा आल्या, त्या मागच्या षटकामध्ये 12 धावा आल्यात. या कुठेतरी धावणाऱ्या गाडीला ब्रेक लावायचे होते, आता त्याला खीळ घालायची होती म्हणून निखिल आलाय. त्या धावणाऱ्या गाडीला खीळ घालायची होती, याच कारणास्तव निखिल आलाय, आणि निखिलनं ते काम योग्य पद्धतीने केलंय. 3 चेंडूवरती एकही धाव खर्च करत होता. विकेट आलाय. नवीन फलंदाज आलाय, एक ऑलराऊंडर आहे मुसद्दीक, त्याच्यामुळे ऑलराऊंड परफॉर्मन्स त्याला करायचं आहे. बॅटिंग त्याला करायची आहे. लेफ्ट हँडर गेलाय, त्याच्या बरोबर जागी डावकुरा फलंदाज लेफ्ट हँडर मैदानावरती आलाय. मुसद्दीक शेख आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. नंबर 4 वरती दाखल होत आहेत. समोर निखिल पाटीलचा बॉल आला श्रेणी. पहिल्याच बॉलवरती आक्रमण, आणि बॉलला पाठवून दिलंय सरळ सीमारेषेच्या पार. मुसद्दीक शेखच्या बॅटमधून आलेला हा दर्जेदार मचिनेटेड षटकार 6. थँक्यू. पहा एक रिप्ले कशा प्रकारे बॉल टाकलाय. रिलीज ऑफ डिलिव्हरी खूप चांगली होती, परंतु बॉल शॉर्ट मिळाला, थोडासा पुढे मिळाला, आणि त्या बॉलचा फायदा घेत असताना मुसद्दीक शेखच्या बॅटमधून आपण पाहिलं तर दर्जेदार खणखणीत षटकार खेळला गेलेला आहे, आणि लवकर आक्रमण त्यांना मैदानावरती सुरुवात केलेली आहे. पहिला पुढचा पाय पाहिला तर थोडासा जो स्टान्स आहे ना, तो स्टान्स दिसून येतोय की मला खेळायचंय मिड विकेट स्क्वेअर लेगला. तो स्टान्स दिसून आला होता मुसद्दीक यांचा, बिलकुल सटीक केला होता, आणि चेंडूला पाठवलं तर सीमारेषा पार षटकार. मागे काही धावा येत नव्हत्या, मागे काही चेंडूचा खेळ पाहिला तर डॉट भरपूर आले होते. त्या मोमेंटमला कुठेतरी क्रॅक करायचं होतं, ब्रेक करायचं होतं, त्याच कारणास्तव हा षटकार महत्वपूर्ण ठरलाय. धावा झाल्या धापलकावरती 31. डावकुरा फलंदाज आल्या पहिल्या चेंडूवरती षटकार टोकून आपले इरादे त्यांनी स्पष्ट केल्यात. निखिल सेकंडला मुसद्दीक. फुल टॉस बॉल बॅक टू बॅक दुसरा षटकार. 6 षटकार. थँक्यू. लोवर फुलटस बॉलला मात्र व्यवस्थित प्रॉपर कनेक्शन करत असताना बॉलला मात्र डिस्पॅच केलाय या खेळाडूनं मुसद्दीक शेखनं, आणि मैदानाच्या बाहेर पाठवलंय. पहा पुन्हा रनिंग कशा प्रकारे गोलंदाज निखिल पाटील मात्र धावगतीनं धावण्याचा त्यांनी प्रयत्न केला. बॉल हाताळण्याचा प्रयत्न ओव्हर द विकेटने करताना पाहायला मिळालेत, आणि लोवर फुलटस बॉल वरती आपण पाहिले तर अक्षरशः तुटून पडले बॅट्समॅन, आणि या बॉलला मात्र पाठवून दिलं सरळ बाउंड्री लाईनच्या पार. 6 धाब्यांसाठी तकदील केले गेलेत. धपलकावरती आपण धाबा पाहिला तर वाढल्या संघाची धावसंख्या धपलकावरती 37 धाबा. आणखीन एक फटका खेळलाय.
परंतु आता हवेमध्ये फटका फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, घेतलाय कॅच, थोडस घाई केलंय मुसद्दीक शेखनं, मैदानावरती आलं विकेट आणि 3 षटकांच्या खेळ अखेरीस धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर जाऊन पोहोचलाय G11 संघाच्या 37 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि ही धावगती आपण सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती पाहता. तुकाराम सर. थँक्यू. बघा याच्या अगोदर आम्ही उल्लेख केला होता की ज्यावेळेला फलंदाज बाद होईल पंचांनी एक गोष्ट लक्षात आणले, त्याच्यामुळे जो वेळ वाया जातोय ना तो काउंट तुमच्याही दिशेने केला जाईल, त्याच्यामुळे बेनिफिट तुम्हाला जो मिळेल की नाही मिळेल ते पंच ठरवतील. त्याच्यामुळे जसा उल्लेख केला होता की एक फलंदाज बाद झाल्यानंतर त्या मर्यादित वेळेमध्ये नवीन फलंदाज दाखल होणं गरजेचं आहे, नाही तर या सर्व गोष्टी जर पाहिल्या तर पंच मैदानावरती आहेत, या काउंट होतील आणि जो बेनिफिट तुम्हाला मिळेल न मिळेल हे सांगता येणार नाही. 3 षटकांचा खेळ संपलाय, धावा आहेत धावफलकावरती 37 कंपॅरिझन केलं ना धनंजय, तिथे 46 होत्या, 3 षटकामध्ये 46 होत्या, इथे 37 आहेत. 3 षटकांचा खेळ संपला होता त्यावेळेला ती धावसंख्या आपण पाहिली होती, त्यांना तिथे जर पाहिलं तर 35 केल्या होत्या नंतरच्या याच्यामध्ये. आता 37 धावा धावफलकावरती आहेत, 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडूमध्ये 48 करायचे आहेत. काल एक सामना आपण पाहिला होता शेवटचा मॅच 18-47 मॅच, काल शेवटचा मॅच 18-47 होता आणि त्याच्यानंतर VVPL ओव्हर आला होता आणि त्या VVPL ओव्हर मध्ये भरपूर काय बदललं होतं. आता बघूया हे VVPL ओव्हर हाताळण्यासाठी प्रकाश तुमडा अर्थात हॅपी, बघूया हॅपी गो लकी हॅपी करतोय का. हॅपी आहे तो मैदानावरती स्ट्रायकर एंडला सचिन पाटील श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी कडनं खेळणारा हा खेळाडू आहे. हे षटक महत्वाचं आहे. 18-48 मॅच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. BBPL षटक सुरुवात होणार आहेत. अधिकतम तुम्हाला 12 धावेच्या प्लस धावा करायच्या त्या षटकामध्ये. पहिला बॉल आपण पाहिलं तर ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा बॉल, पंच मात्र वळतायत, व्हाईट बॉलचा सिग्नल प्रतिक्रिया कळवत आहेत. अतिरिक्त स्वरूपाने संघाची धावसंख्या मात्र आपण पाहिलं तर धावफलकावरती वाढत असताना संघाची धावसंख्या 38 धावा धावफलकावरती. 18 बॉल मध्ये 47 धावेची गरज असेल. तुकाराम सर. षटकातील पुढचा बॉल लोवर फुलटच बॉल, त्याला कनेक्ट करण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने मात्र फटका खेळला गेलाय. कैवल्य पाटील बंधू चेंडूवरती येतात, बॉलला अडवतायत, फेकी करेपर्यंत एक सिंगल मात्र प्राप्त होईल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 39 धावा ऑन स्कोर कार्ड वरती लगावण्यात आल्यात. 39 धावा धावफलकावरती. आता स्ट्रायकरला विकास दुबे अर्थात काजू, संतोष भुवनचा संघ कार्तिक 11 कडनं खेळताना या खेळाडूला आपण पाहिलंय जो स्ट्रायकरला सज्ज आहे. खेळण्याचा प्रयत्न पाठीमागे मिस केला, फिल्डिंग झालंय की नाही झालंय, चेंडू चाललाय, जोपर्यंत फील्ड करतील. एक धावे चेंडूवरती पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. 22चा इशारा पंचाकडनं होतोय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. शफल केलं होतं, ऑफस्टंपच्या बाहेर आलं होतं, पण काय केलं बरोबर त्या डिस्टन्सच्या आसपास हा चेंडू ट्रॅव्हल झाला गेला होता. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. 3.2 षटकांचा खेळ. धावा धावफलकावरती 41, अजून 44 करायचे आहेत. 16 चेंडूचा खेळ आहे आणि 16 मध्ये करायचे आहेत 44-47 धावा. थोडं आपण चर्चा करतोय जे कारण हे षटक महत्वाचं आहे. एक तर पहिलं आव्हान आहे 12 धावांचं, ते तुम्हाला पार करायचं आहे आणि 12चं आव्हान जरी पार केलं तर पुढेही खेळायचं आहे. कारण काल शेवटचं मॅच ते आव्हान पार केलं गेलं, 14 केल्या, पण शेवटला 4 बॉल 4 नाही झाल्यात. नक्कीच त्या गोष्टीची चर्चा सध्या मैदानावरती देखील रंगल्यात आणि आतापर्यंत 2 बॉलचा विचार केला तर या 2 बॉलमध्ये धावा खर्च केल्यात 4. लेगस्टंपच्या बाहेर जाणारा बॉल, पंच मात्र वळतात, व्हाईट बॉलचा सिग्नल करतात. अतिरिक्त स्वरूपाची धाव आपल्याला मैदानावरती येत असताना पाहायला मिळतात. धावा धावफलकावरती 42 धावा ऑन स्कोर कार्ड वरती लगावल्या गेल्यात. प्रकाश तुंबडा ॲप्पी मैदानावरती आपण पाहतायत. या षटकामध्ये आतापर्यंत त्यांना 2 व्हाईट बॉल हाताळल्यात. 2 धावा जर आपण पाहिलं तर 22च्या माध्यमातून आल्या होत्या. एक सिंगल मात्र पाहायला मिळाली होती. गोलंदाज पुन्हा मैदानावरती रेडी आहेत. ॲपीचा बॉल, फटका खेळलाय विकास दुबे अर्थातच काजू यांच्या बॅट मधून चेंडू निघून गेलाय सरळ सीमारेषेच्या पार. 6 धाव्यांसाठी कडक सिक्सर. थँक्यू. धावा धावफलकावरती आपण पाहिलं तर आतापर्यंत 11 धावा या 3 बॉल मध्ये आलेल्या आहेत. VVPL षटकामध्ये तुम्हाला अधिकतम 12च्या पेक्षा जास्त धावा घ्यायच्या आहेत. 12 पेक्षा जास्त धावा तुम्ही घ्याल तर तितक्या धावा तुमच्या स्कोअर बोर्ड वरती वाढणार आहेत. आतापर्यंत जवळपास आम्हाला महेश माहिती देतात की इथून 11 धावा आलेल्या आहेत.
त्यामुळे जवळपास आहेत या धावसंख्येच्या बीबीपीएल धावसंख्येच्या जवळपास आहेत. काल भरपूर संघाला पण पाहिलं 16 धावा बनवल्या, त्याच्यानंतर अर्ध्यापेक्षा अर्ध्या धावा त्यांना मिळाल्या होत्या. आणि खऱ्या अर्थानं या बीबीपीएल षटकामध्ये या गोष्टी तुम्हाला मैदानावरती जाणवत आहेत. नक्कीच जाणवतात, बरंच काही जाणवतंय. हात येणारा चेंडू होता, हात येणाऱ्या चेंडूला केल्या हलक्या हाताने केल्या मिड विकेटच्या रिझल्ट मध्ये डीप होण्याचे रक्षक येईल, फील्ड करेल. एक धाव या चेंडूवरती पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दोन धावा या चेंडूवरती पूर्ण. थोडासा मिसफील्ड झालाय. तिसरी धाव देखील एक धाव महत्वाची आहे. एव्हरी लिटिल थिंग काउंट, प्रत्येक छोटी गोष्ट काउंट होणार. खरं आता काउंट डाऊन चालू झालंय. या षटकाचा खेळ पाहिला तर 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय आणि 4 चेंडूच्या खेळामध्ये जर पाहिलं तर 14 रन झाले. त्याच्यामुळे काउंट डाऊन चालू झाले. धावा आहेत धावफलकावरती, अजून वाढतील पण सध्या 51 आहेत. 14 बॉलमध्ये अजूनही 34 धावेची गरज आहे आणि हे षटक खूप महत्वाचं आहे. 2 बॉलचा खेळ बाकी आहेत. फक्त एका गोष्टीची विनंती आहे, वेळ तुम्हाला पाहणं गरजेचं आहे, कारण की संपूर्ण मॅचेस आजच्या दिवसामध्ये आपल्याला कळवायचे आहेत. वेळ कुठलाही जाणार नाही, त्याच्या आपण प्रत्येक जण दक्षता घेतोय. आणि वसई विरारसाठी आपण पाहिलं तर महत्वाचं क्रिकेट सध्या आपण पाहतोय वसई विरार प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. सचिन पाटील एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर विकास दुबे, महत्वाचा खेळाडू सचिन पाटील श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरीच्या माध्यमातून आपण भरपूर वेळा पाहिलं. तर दुसऱ्या बाजूला प्रकाश तुंबडा. ॲपीचा बॉल, फटका छान खेळलाय, बॉलला वावलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र वेगाने येतात बॉलवरती. एक सिंगल कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव मैदानावरती घेत असताना ही जोखीम पत्करली. सचिन पाटीलला मैदानाच्या बाहेर यावं लागलंय. दुसऱ्या धावेसाठी विकेटचं पतन गॉन. थँक्यू. या चेंडूला स्वीप केला होता, चांगला फटका खेळला होता. फाईन लेगच्या रिझल्ट मध्ये फील्ड केलं गेलं. ज्यावेळेला आपण धनंजय एक गोष्ट असतं क्रिकेटमध्ये, ज्यावेळेला इन फ्रंट ऑफ द विकेट आला तर कॉलिंग कोणाची आहे, बिहाइंड द विकेट गेला कॉलिंग कोणाची आहे. कारण कोणी पाहायचं असतं. नॉस्ट्रेगर एनले त्यानं पाहिलं होतं या 2 धावा होऊ शकतात की नाही हे पाहण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याच्यामुळे ही एक धाव महत्वाची आहे, एक विकेट देखील महत्वाचं आहे. ट्रॉफी येथील आपण पाहणार आहोत. 1 मिनिटानंतर त्या ट्रॉफींचं अनावरण देखील या मैदानावरती येणार आहे. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू शिल्लक आहेत. 3.5 षटकांचा खेळ झालाय. धावा आहेत धावफलकावरती 52, 4 गडी बाद 52. 13 चेंडूचा खेळ, 33 धावेची गरज आपल्याला पाहायला मिळेल. अभिजित विश्वासराव अर्थातच अभि मैदानावरती दाखल झालेला आहे. एक महत्वाचा खेळाडू आहे, त्यांना एक चांगला कॅच मागच्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर एका हातामध्ये कॅच या खेळाडूने घेतला होता. तो अभिजित मैदानावरती दाखल झालेला आहे आणि अभिजित या चेंडूवरती किती धावा घेतोय हेही पाहण्यासारखं असणार आहे. शेवटचा बॉल मैदानावरती निर्णायक आहेत. आतापर्यंत करंट रन रेट 13.57, रिक्वायर्ड रन रेट 15.23च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि प्रकाश तुंबडा ॲपीचे षटक पाहिलं तर ज्यामध्ये धावा आलेल्या आहेत मोस्ट इम्पॉर्टंट आहेत, कारण की बीबीपीएल षटकामध्ये जितक्या तुम्ही धावा घेतायत तितक्या धावा तुमच्या प्लस होणार आहेत, तितक्या धावा तुमच्या वाढणार आहेत. आणि तो प्रयत्न सध्या जीत 11चा संघ मैदानावरती आपल्याला करताना पाहायला मिळतोय. नाही असं म्हणतं की जेवढी इन्कम असते त्याच्यावरती इन्कम टॅक्स लागतो. आता काय नाही, जेवढ्या धावा येणार ना त्याच्यावरती त्या धावांचा टॅक्स लागणार आहे. त्याच्यामुळे बघूया, फक्त 0 बॅलन्स नसा वाचा आहे. त्याच्यामुळे हा मॅच देखील तितका महत्वाचा. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू. चला पंचही सांगतात जास्त वेळ घेऊ नका. ज्यादा समय लगे, ज्यादा चर्चा होगी तो खर्चा भी ज्यादा होगा. वेळ तुम्ही घेतला तर वेळ निघूनही जाईल. तुमचा चांगला की तुमचा वाईट, पण वेळ निघून जाईल. शेवटचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर खोलवटा चेंडू अलॉंग द ग्राउंड ऑन ड्राईव्ह केले. चेंडूला मिस स्पीड चेंडू सीमारेषा पार. शेवटच्या चेंडूवरती आलाय चौकार. धावा वाढणार आहेत आणि तिथून किती धावा येतील ते पाहूया. पण तू तर जाऊया. आता मेगा स्क्रीन वरती ट्रॉफी पाहू शकता, ज्या ट्रॉफीसाठी घमासान जारी आहेत. या स्पर्धेचे खास करून ज्यांच्या विजन मधनं कल्पनेनं साकार झालेली स्पर्धा आहे रोहनजी सावंत यांना आपण पाहतोय. भागदरे सर आणि फेस ऑफ टुर्नामेंट जयदीप गरत यांना देखील आपण पाहतोय. आणि स्क्रीन वरती ही ट्रॉफी आहे, ही चमचमती ट्रॉफी. एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये ट्रॉफी आल्यात. वसई विरार प्रीमियर लीग मध्ये कोण चॅम्पियन होणार ही चॅम्पियनशिप वाली लढाई आहे. आणि ही ट्रॉफी पाहिल्यानंतर ना प्रत्येकाला वाटेल आता ही ट्रॉफी आपल्याला पाहिजे, ही ट्रॉफी जिंकायची आहे. पहिलं पर्व आहे या वसई विरार प्रीमियर लीगच्या. पहिल्या सोनेरी पानावरती नाव आपल्याला लिहायचं आहे आणि नाव आपल्याला कोरायचं आहे. या ट्रॉफ्या सध्या आपण पाहतोय स्क्रीनवरती. नक्कीच. आणि सध्या आपण पाहिलं तर धावा किती वाढल्यात तर 8 धावा वाढणार आहेत. यानी की 12 बॉलमध्ये 21 धावेचं लक्ष असणार आहेत. 8 धावा जीत 11 संघासाठी खऱ्या अर्थानं आता या बोनस स्वरूपाने प्राप्त झालेल्या आहेत, डबल झालेल्या आहेत. त्यामुळे मजा येणार आहे. नाही मजा येणार आहे, पण
ती मजाला उलटा केला का जाम होतं, जाम मजा येणार आहे. कारण काय झालंय 12-21 1-2-2-1 आहे. हे उलटा पुलटा होऊ शकता है. आपण स्क्रीनवरती पाहू शकता या गणेला 17ला 8 आहेत जे मिनिमम आहेत, त्याच्यामुळे 17 झाले आहेत पण 8 आहेत. 19ला 9 असते. बघ कॅल्क्युलेशन करूया. कॅल्क्युलेशन आहे 9. ओके. एक रन ऍड होईल. बघूया आता एक धाव किती लाख मोलाची आहे. आता उलटा पुलटावाला खेळ बदललाय. 12-20 12-20 समीकरण मैदानावरती असणार आहेत. 19 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. 18 झाल्या तर 9 धावा असणार आहेत आणि 19 झाल्या तरी 9 धावा असणार आहेत. त्यामुळे तुम्हाला आता 9 धावा बोनस स्वरूपाने दिल्या जाणार. पहिला प्रयत्न आहे त्याच्यामुळे तिथे कॅल्क्युलेशन करताना कदाचित प्रत्येक जण ते वेगळं कॅल्क्युलेशन करतोय. या स्क्रीनवरती बघू शकता. आता मान्यवरांना देखील आपण बघतोय. सदानंद एका साईडला आहेत देशोजी पाटील, दुसऱ्या बाजूला विजय पाटील, या तिघांनाही पाहतोय आपण. नेहमीच क्रिकेटला प्रोत्साहन देण्याचं काम या तिन्ही आपण पाहिलं तर पसरडी तिन्ही व्यक्तिमत्वाकडनं दिलं जात आहे. 12-20 मॅच आहे. पुढचा सामना देखील तितकाच महत्वाचा आहे. त्या मॅचवरती चर्चा होईल. पण सध्या मैदानावरती चर्चा चालली आहे हे महत्वाचं षटक कोण हाताळणार. कारण हे षटक आहे जी मॅचची दशा आणि दिशा ठरवणार आहे. आपण स्क्रीनवरती पाहू शकता पुढचा बिग मॅच. एका बाजूला विश्वनाथ जाधव आणि दुसऱ्या बाजूला सुमित डेकले. आता टीम 94 कामन आणि शेवी 26. एका गोष्टीवरती चर्चा होईल. जे वक्तव्य आपण पाहिलं होतं सुमितनं केलं होतं, सुमित डेकलेनं. कारण महत्वाचं विधान नक्की त्यांनी केलंय. खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम वसई विरार प्रीमियर लीग करतंय. पण एक गोष्ट आहे त्याच्यावरती आपण येणार आहोत. पण तू तर जाऊया मॅचच्या दिशेनं. 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. अगदी 12 चेंडूमध्ये 20 धावेची गरज आहे. टायमिंग खूप महत्वाचं आहे. जास्त वेळ तुम्ही घेतला तर चला घाई करा ही विनंती असणार आहे. 12 चेंडूचा खेळ 20 धावेची गरज आहे. जास्त टाइम जर तुम्ही स्पेंड कराल तर मैदानावरती तुम्हाला अतिरिक्त एक खेळाडू 30 सेकंदच्या आतमध्ये घ्यावा लागणार आहे. आणि दुसरी गोष्ट मैदानावरती जर बॅट्समॅन टाइमपास करत असेल तर तिथे देखील काही गोष्टीची तुम्हाला दखल घ्यावी लागणार आहे. या गोष्टीची विनंती आहे. त्यामुळे टाइम खूप महत्वाचा आहे. 85
5 षटकांसाठी तुम्हाला 25 मिनिटाचा अवधी आहे, त्याच्यामुळे टायमर तिथेही आहे. इथे मॅच ऑन झालाय, मॅच सुरुवात झालाय. अयुब बॅकअप द्या, चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, पायावरती पंचांचा बोटवर, पहिल्या चेंडूवरती लेग बिफोर विकेट, पायचीत, गडी बाद. विकेट आलाय मैदानावरती. पहिल्या बॉलवरती अयुबनं विकेट मिळवल्यात आणि फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर येत असताना एक मोठी विकेट मैदानावरती गमावल्या. आपण पाहिलं तर विकास दुबे अर्थातच काजू मैदानाच्या बाहेर येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन खेळाडू नंदन विश्वकर्मा मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय, जो नंबर 7 वरती मैदानावरती बॅटिंगसाठी आलाय. 11 बॉलचा खेळ मैदानावरती शेष आहे आणि 11 बॉलमध्ये ही मॅच जिंकण्यासाठी जवळपास 20 धावा अजूनही करायच्या आहेत. एका बाजूला G11चा संघ, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर टीम द ग्रेट मराठा जुचंद्रचा संघ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. रंगलेला सामना, रंगलेला मॅच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. अयुब शेख वर्सेस नंदन. शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न, हुकच्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतात, 2 खेळाडू चेंडूचा पाठलाग. त्या ठिकाणी अक्षय मातलेने बॉल अडवण्याचा प्रयत्न केलाय आणि त्या ठिकाणी घडलाय का याची चर्चा मैदानावरती रंगणार आहेत. तोपर्यंत 3 धावा तर पूर्ण केल्या आहेत. पंचांनी थर्ड अंपायरला रेफर केलाय. बाउंड्री लाईन अगदी हा चौकार गेलाय की नाही गेला ते चेक करण्यासाठी आता थर्ड अंपायर या ठिकाणी बिझी होणार आहेत. धावा तर धावून पूर्ण केल्या. 3 तुकाराम सर एफर्ट खूप चांगला होता, प्रयत्न खूप चांगला होता, परंतु बॉल अडवलाय नाही अडवलं याही गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. नक्की पाहण्याचा प्रयत्न केला जाईल काय घडलं होतं त्या चेंडूवरती आणि स्क्रीनवरती आपण पाहूया काय घडलं होतं मागच्या चेंडूवरती. जसा फटका खेळला गेला होता आणि चेंडू सीमारेषेजवळ फील्ड केले नाही केले. हा चेंडू ज्यावेळेला फील्ड करण्याचा प्रयत्न केला गेला आणि जो ज्यावेळेला ते पडल्यात त्यावेळेला आपण पाहू शकतो स्क्रीनवरती बघा आणि इट्स 4 चौकार. चौकार आहे, पंचांचा इशारा येणार आहे. 4 चौकार येत असताना आपण पाहतोय या चौकारानं धावपर्यंत जाऊन पोहोचलाय तो 69. 69 धावा धावफलकावरती, 16 धावांची आवश्यकता. अजूनही 10 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. पहिला चेंडू आपण विकेट आला होता, या फटक्याला खेळला होता त्या ऑन साईडला आणि चेंडू गेला होता तो नंदन विश्वकर्मा. दानिव टीम कडनं भरपूर क्रिकेट त्यानेही खेळलंय. कडनं देखील क्रिकेट खेळलंय. गावदेवी दानिवचं प्रतिनिधित्व गेल्या कित्येक वर्षामध्ये त्यानेही केलंय. पुढ्यातला चेंडू होता नंदन विश्वकर्मा आणि त्याच्या बॅटमधनं फुल फेस ऑफ द बॅट, चेंडू सीमारेषा पार, षटकार. थँक्यू. पहा फुल फेस ऑफ द बॅट, फटका खेळला गेला आणि सरळ चेंडूला मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं. लॉंग ऑन क्लिअर करत असताना हा षटकार आला आणि या षटकारानं धावसंख्याही वाढल्यात. सध्या आपण पाहिलं तर या टीमच्या ऑनर सदानंद पाटील साहेब आणि सभापती श्री यज्ञेश्वर पाटील साहेब विजय मामा खुश आहेत, कारण की या षटकारानं धावसंख्या मात्र गाठली गेल्यात. पाठलाग करायचं होतं मैदानावरती 85 धावेंचा आणि धावा धावफलकावरती लगावण्यात आल्या त्या 75 धावा, 10 धावेंची गरज. हो, यावेळीचा बॉल आपण पहिला ड्राईव्ह करण्याच्या प्रयत्नामध्ये ड्राईव्ह करू की खेळू की नको खेळू हा विचारामध्ये होते नंदन आणि अखेरी चेंडू मात्र विकेट किपरच्या दिशेने मार्गस्थ झालाय. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल या मॅच मध्ये पुन्हा घेऊन येऊ शकतो द ग्रेट मराठा जुचंद्र संघ. नक्की थोडेसे द्विधा मनस्थितीमध्ये होते. फ्रंट फूट वरती जाऊ, बॅक फूट वरती आगेवाले को पीछे केली की कोशिश आणि त्याच्यामध्ये हा चेंडू निघून गेलेला आहे. हा चेंडू होता बघा बॅक ऑफ द हँड चेंडू हाताळला होता. ड्राईव्ह करू की हलक्या हाताना बॅकफुटला पेस. विकेट 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 विकेट. अकोटप्याचा चेंडू होता, पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्या पाठीमागे यष्टीरक्षकांना टिपला झेल, विकेट, गडी बाद झालाय. थँक्यू. आणि या मॅचचा मूड देखायला बघा काय बदललाय. मॅचचा मूड बदललाय, मॅचचा खेळ बदललाय. बॅकअप द हँड डिलिव्हरी हाताळली होती, पुलचा फटका बॅटच्या टॉप एजला लागला आणि पाठीमागे झेल टिपला, यष्टीरक्षकांना टिपला झेल. समीकरण बघूया. 75 धावा धावफलकावरती आहेत. अजून 10 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 7-10. काल आहे ना आपण म्हणजे एक मॅच 5-10चा पाहिला होता.
5-10चा मॅच, शेवटचा मॅच जो पाहिला होता. आणि आज समीकरण आले 7-10. जतीन पाटील याला स्ट्राईक एंडला. जतीन पाटील बंड्या जयदुर्गा रायपाडा संघासाठी मात्र आपण क्रिकेट खेळताना पाहिलं. ग्रामीण विभागामध्ये तो खेळाडू सध्या मैदानावरती दाखल होतोय. जबाबदारी त्याच्यावरती असणार आहे, रिस्पॉन्सिबिलिटी त्याच्यावरती असणार आहे आणि येणारे बॉल मैदानावरती शेष असणार आहे. 7 बॉल मध्ये 10 धाबींची गरज आहे. जीत 11 संघ जाऊन पोहोचलाय 75 ला. 6 विकेट त्यांनी गमावल्यात. अयुब शेखनं आतापर्यंत 22 धावा देत 3 विकेट मिळवल्यात. त्याच्या स्पेल मध्ये 1.5 षटकांमध्ये अयुबची चांगली गोलंदाजी राहिलेत. 22 धावा त्यानं खर्च करताना 3 विकेट त्याने मिळवलेले आहेत. हा बॉल निर्णायक बॉल असणार आहे दोन्ही संघासाठी. शेवटचा बॉल जतीन पाटील बंड्या ज्यासाठी ओळखला जातोय तोच फटका त्यानं मैदानावरती खेळलाय. बॉलला पाठवलाय सरळ सीमारेषेच्या पार. 6 सिक्सर. थँक्यू. नाव काय फलंदाज जतीन तो जस्ट इन झालाय, जस्ट आत आलाय, जस्ट इन झालाय आणि चेंडूला आउट केलंय. आउट ऑफ द पार्क. चेंडूला पाठवले सीमारेषा पार. जतीन आला, जतीननं पाहिलं आखूट टप्प्यात चेंडू. जतीन जस्ट इन आणि चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. पण मॅच नाही संपलाय, मॅच अजून संपला नाहीये. काल 4 बॉल 4चा थरार आपण पाहिलाय. आता 6 बॉल 4चा थरार आहे. 6 बॉल 4चा थरार आहे. 60-40 वाला मामला आहे. आखूट टप्प्यात चेंडू पोझिशन मध्ये आले. ताकद झोकली ही ताकद आहे. जतीन पाटील बंड्या नावाने परिचित JDR अर्थात जयदुर्गा रायपाडा टीम कडनं खेळताना जतीनला आपण पाहिलंय आणि जतीन ऍज युजल त्याचा खेळ पहिल्या चेंडूवरती दाखवलाय. 6 चेंडूचा खेळ आहे. 4 धावांची आवश्यकता आहे. टेन्शन आहे मैदानावरती. कॉन्ट्रीब्युशन देण्याची वेळ आलेली आहे. पण पहिला सामना आजच्या दिवसातला देखील कालच्या प्रमाणे रंगलाय. 81 धावा 5 षटकांच्या समाप्तीनंतर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. आणि तुकाराम सर, ते BBPLचं जे षटक होतं ना, तिथे आलेल्या त्या धावा खूप महत्वाच्या होत्या, निर्णायक होत्या. त्या षटकामध्ये BBPL षटकामध्ये घेतलेला रन तुमचा स्कोर बोर्डवरती धावसंख्या मात्र वाढवताना पाहायला मिळाल्यात आणि त्याचा फायदा जो आहे ना, तो फायदा मैदानावरती झालाय. टीम जीत 11 या संघाला आपण पाहू शकतायत. येणारे बॉल 6 बॉल आहेत आणि 6 बॉल मध्ये 4 धाब्यांचं लक्ष अजूनही मैदानावरती असणार आहेत. गोलंदाजीवरती आपण पाहिलं तर प्रकाश तुंबडा ॲप्पी मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. आज ॲप्पी कशा प्रकारे गोलंदाजी हाताळेल, कशा प्रकारे 6 बॉल टाकेल, ज्यामध्ये त्याला 4 धावा मात्र फक्त वाचवायचे आहेत आणि त्या वाचवण्यासाठी तो प्रयत्न करेल. पण दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अभिजित विश्वासराव अर्थातच अभि या मॅच मध्ये त्याला कमबॅक करायचं आहे. 1 बॉल मध्ये 4 धावा त्याने केल्यात. जतीन पाटील बंड्याने 1 चेंडू मध्ये 6 धावा केल्यात आणि मॅच जिंकण्यासाठी 4 धाव्यांचं लक्ष हे मैदानावरती ठेवण्यात आलेलं आहे. पहिला बॉल आपण पाहिलं तर ऑफ स्टंपच्या जवळपास बॉलला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाने मैदानावरती फेकण्यात आलाय. डॉट बॉल आलाय आणि डॉट बॉलनं संघाच्या धावसंख्या फलकावरती 81 धावा. पहिला चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. जसा नॅचरल अँगल असतो डावखुरेचा, तो नॅचरल अँगल आउट स्विंगर लेफ्ट हँडर नॅचरल अँगल जो तो नैसर्गिक कोणा आहे, तो नैसर्गिक कोणा मध्ये गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. 5 चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे. मैदानावरती रंगलेला मॅच आपण पाहतोय. आकुटप्याचा चेंडू शॉर्ट अंपुल केला. सीमारेषेचा बॉल कैवल्य पाटील फील्ड करतील. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही होणार. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. 2 कारण आहेत. हे तर कैवल्यसारखा क्षेत्ररक्षक होता आणि महत्वाचं होतं मागच्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती जतीन पाटीलने षटकार ठोकला होता, त्याच्यामुळे त्याचं स्ट्राईक वरती राहणं ते गरजेचं आहे. 4 चेंडू 3 धावांची आवश्यकता. इथे हाताळलेले 2 चांगले चेंडू, 1 विकेट. मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करेल. आपण जर पाहिलं तर द ग्रेट मराठा जुचंद्र, पण 2 चेंडूवरती 2 चांगले फटके. जीत 11 जीतच्या जवळ पोहोचेल. नाही, या चेंडूवरती एक सिंगल मैदानावरती घेण्यात आली होती, ते आपण पाहिलं. मोठा फटका करण्याचा प्रयत्न. मॅच बदलणार आहे. तुकाराम सर, 1-1 धाव खूप महत्वाचे आहेत. मागच्या बॉलवरती कदापि डबलचा प्रयत्न होऊ शकला असता, पण कैवल्य पाटील बंधू यांना पाहिलं, त्याच्यानंतर मन बदललं होतं. त्याही गोष्टी आपण मैदानावरती पाहिल्यात. आता जतीन पाटील बंड्यानं डॉट बॉल फेकलायत आणि अशाच प्रकारच्या मॅचेस या आतापर्यंत वसई विरार प्रीमियर लीग मध्ये रंगलेल्या आहेत. कालचा दुसरा मॅच पाहिला होता किंग केयूर आणि शिवसाईचा, असाच मॅच होता. 1-1 चेंडून मॅच पुढे चाललेला होता. हाही सामना तसाच चाललाय. 3-3 वर कहाणी कालच्या सारखी आले. काल ट्रिपल राईस वाली पाहिले आहे. आता बघूया, आजचा शनिवार आहे, वेजवाला दिवस आहे, पण येणार आहे ती कहाणी. 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये करायच्या त्या 3 रन. हे गाणं ऐकूया. येऊया, टेन्शन वाढलंय, थोडस टेन्शन फ्री गाणं ऐकूया.
थँक्यू. काय घडलं होतं मैदानावरती सध्या स्क्रीनवरती दाखवलं जात आहे. तिथे विकेट चपलाई पाहायला मिळाली विकेट किपरची आणि फलंदाज जतीन पाटील बंड्या मैदानाच्या बाहेर येत आहेत. म्हणून म्हटलं की कदापि त्या मागच्या बॉलवरती जिथे सिंगल घेतली तिथे डबलचा प्रयत्न होऊ शकला असता. त्यानंतर दबाव दडपण प्रेशर मात्र जतीन पाटील बंड्या यांच्यावरती पाहायला मिळालं आणि ते आता मैदानाच्या बाहेर आलेत. 2 बॉलचा खेळ बाकी आहेत. 3 धाब्याची गरज आहे. काल 4-4चा मॅच आपण प्रत्येकानं पाहिलात. तो 4-4चा मॅच काल जवळपास 1-3 पर्यंत गेला होता आणि तोही मॅच आपण रंगताना पाहिला होता. आता इथून 2-3चा मॅच आहेत आणि या 2-3 वाल्या मॅच मध्ये पुन्हा एकदा अप्पीनं कमबॅक केलाय. मैदानाने कमबॅक केले. बघूया टीमसाठी वेलकम बॅक आहे का. निखिल ओगे कोपरीचा खेळाडू कोपरी गावचा खेळाडू C17 स्पोर्ट्स क्लब कडनं खेळताना 2-3चा मॅच. आता टेनिस क्रिकेटचा खेळ असा बनलाय. षटकार मानव सोपं आहे. 1-1 धावा कठीण आहेत. 1-1 धावा कठीण आहे. बिहाइंड द विकेट चेंडू चाललाय. जो पडता क्षेमातले पोचतील 1 धावा या चेंडूवरती पूर्ण. ये क्रिकेट टेनिस क्रिकेट का ऐसा आलम बन गया दोस्तों. या सिक्सर आसानी से आते लेकिन 1-1 रन नहीं आते. 1-1 धाव काढणं आता ते टेन्शन वाली आहे. ते लोकल मध्ये सकाळच्या वेळेला घुसण्यासारखी कहाणी आहे. कधी कधी घुसायला मिळत नाहीये तशी कहाणी मैदानावरती आली. 1/2 1-2 कंपल्सरी चेस आहे. कंपल्सरी चेसिंग आहेत. पहिला बॉल डॉट त्याच्यानंतर सिंगल डॉट विकेट डॉट आणि ॲपीने टाकलेले जवळपास जे 3 बॉल होते ना जिथे डॉट डॉट आणि विकेट ह्या खूप महत्वाच्या होत्या. आणि दुसरी गोष्ट मैदानावरती त्याला 4 धावा वाचवायच्या होत्या मैदानावरती आणि त्या श्रेणी त्यानं गोलंदाजी करताना आतापर्यंत मोठा फटका देखील खेळू दिलेला नाहीत. शेवटचा बॉल 2 धाब्याची गरज. कंपल्सरी चेसिंग. VVPL मध्ये रंगलेला मॅच. सीझन फर्स्ट आहे. दमदार पर्व आहेत आणि दमदार पर्वामध्ये रंगलेला मॅच. शेवटचा बॉल. हो मैदानावरती आपण पाहिलं तर 2 गोष्टी घडल्या होत्या. बॉलला खेळण्याचा प्रयत्न अभिनं केलाय. मिस्टेक त्यानं केलं मैदानावरती आणि आता तिथून आपण पाहिलं तर घडलंय काय मैदानावरती पुन्हा एकदा भरपूर काही गोष्टी आहेत. धनाजी आता हे घडलंय का कोणासाठी बिघडलंय. आता हे घडलंय का बिघडलंय. सेलिब्रेशन झाले पण पंचांनी रिफर केलंय. 3रे पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. हे बाद आहेत की आउट और नॉट आउट थोडासा आहे. थोडा आहे. एक मराठीमध्ये चित्रपट आला होता शनिवार विश्रांती. थोडं विश्रांती घेऊ आहे पण मॅच शेवटचा चेंडू. 1 चेंडू शिल्लक होता आणि त्या चेंडूवरती धाव घ्यायची होती. बघूया रन झाले नाही झाले ते माहिती नाही पण आता मॅच 1/2 आला होता त्याच्यामुळे मॅच तर गमावला. पण बघूया कारण चेंडू कसा हाताळला होता तेही पाहण्याचा प्रयत्न स्क्रीनवरती पाहूया काय घडलं होतं. जवळ येऊन म्हणून म्हटलं ना या सिक्सर आसानी से आते हैं लेकिन 1-1 2-2 रन नहीं आते. काल 4-4 आज 4-3 3-3 जिंकलेत. फक्त पाहण्याचा प्रयत्न करतील कारण ते तर विजयी झालेत. नाही कंपल्सरी चेस होतं फक्त पंच ऑफिशियली जोपर्यंत देत आहेत. फक्त ग्रेट मराठा हस्तांदोलन करून आपण या बाहेर या. G11 संघाला विनंती चला लाईनअप मध्ये मैदानावरती आपण जायचं आहे. हस्तांदोलन करायचं आहे आणि शेवटच्या बॉलवरती देखील रनआउट आलेला आहे. त्यामुळे हा मॅच जो आहे तो मॅच मैदानावरती गमावला टीम G11 संघानं. 6 मध्ये 4 धावा त्यांना करायच्या होत्या पण माइंड थोडंसं डोक्याचा वापर मैदानावरती नाही करू शकली आणि त्या गोष्टी मैदानावरती आज पुन्हा एकदा पाहायला मिळालेल्या आहेत. तर मंचावरील उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे. मी विनंती करेल जयदीप गरज चॉमी सर द फेस ऑफ इव्हेंट ब्रँड एम्बेसेडर ऑफ दी वसई विरार प्रीमियर लीग 2025 सीझन 1. अभिनंदन द ग्रेट मराठा जुचंद्र हार्ड लक G11. काय जबरदस्त सामना बघायला मिळालाय. मी जयदीप गरज चॉमी सरांना विनंती करेल की आपण मंचावरील उपस्थित माजी सभापती सन्माननीय यज्ञेश्वरजी पाटील साहेब यांचा यथोचित सन्मान मंचावरती करायचा आहे. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत वसई विरार प्रीमियर लीग 2025 पर्व पहिलं आणि या पहिल्या पर्वामधील विशेष अतिथी म्हणून यज्ञेश्वरजी पाटील साहेब यांना विनंती करेल की आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी समोर या. सकाळच्या सत्रामध्ये आपला अमूल्य वेळ काढून या स्पर्धेला आपण सदिच्छा भेट दिलीत त्याबद्दल आपलं मनापासून आभार. आमच्या समस्त आयोजन कमिटीच्या वतीनं RS ग्रुप आणि वसई विरार बॉक्स अंडर क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीनं जयदीप गरज सर आणि रोहनदादा सावंत यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला तर धन्यवाद साहेब. आपलं मनापासून आभार. त्यानंतर पुढील सन्मान केला जाणार आहे माजी नगरसेवक सदानंददादा पाटील यांचा. मी विनंती करेल रोहनदादा सावंत यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचं आहे. सदानंददादा पाटील साहेब यांचा यथोचित सन्मान केला जाईल.
अनेक व्यासपीठांवरती ज्यांची उपस्थिती आपण पाहतो आणि नेहमीच सर्वांना सहकार्य करत असताना हे व्यक्तिमत्व आपल्याला सदानकदा दिसत असतं. असे सदानंद पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान रोहनदादा सावंत यांच्या शुभास्ते केला जातोय. साथीनं फेस ऑफ इव्हेंट जयदीपजी गरज जॉमी सर, त्यानंतर पागदरी सर आमच्या कमिटी मेंबरपैकी एक. धन्यवाद दादा, आपलं मनापासून आभार. आणि त्यानंतर या मैदानावरती आणि या खेळाशी असलेलं जवळचं नातं ते निभावणारे आमचे विजयमामा पाटील या ठिकाणी उपस्थित, त्यांचा सुद्धा सन्मान केला जाणार आहे. मी विनंती करेल विजयमामा यांना की आपण समोर या, आपला सुद्धा सन्मान केला जाईल.